बेखुदी कहाँ ले गई हमको, बेखुदी कहाँ ले गई हमको, बेखुदी कहाँ ले गई हमको, देर से इंतजार है अपना। मी माझीच वाट पाहतोय। मुझे उठाने को आया है वाइज़े नादां, जो उठ सके तो मेरा सागरे शराब उठा। किधर से बर्क चमकती है, बग भी चमकते हैं, किधर से बर्क चमकती है देख ए वाइज, मैं अपना जाम उठाता हूँ तू किताब उठा। काय हो, ये शहर है कि नुमाइश लगी है कोई, जो आदमी भी मिला बन के इश्तहार मिला। जाहिरात होऊन समोर येतात माणसं। चोरी करूँ तो हाथ मेरे काट दे, मगर पहले खुदाए वक्त मुझे रोजगार दे। बाढ़ की संभावनाएं सामने हैं और नदियों के किनारे घर बने हैं। चीड़ वन में आंधियों की बात मत कर, इन दरख्तों के बहुत नाजुक तने हैं। रोने से और इश्क में बेबाक हो गए, धुल गए हम इतने, आंघोळ केल्यासारखं वाटलं कि पाक हो गए। आंसू तो बहुत से हैं आंखों में जिगर, लेकिन जे ओले बिंध जाए सो मोती है, रह जाए सो दाना है। एक लफ्ज़ मोहब्बत का अदना सा फसाना है, सिमटे तो दिले आशिक, फैले तो ज़माना है। एक लफ्ज़ मोहब्बत का अदना सा फसाना है, एक लफ्ज़ मोहब्बत का अदना सा फसाना है, सिमटे तो दिले आशिक, फैले तो ज़माना है, सिमटे तो दिले आशिक। नमस्कार, सुस्वागतम। सारस्वत बँक प्रस्तुत लोकसत्ता अभिजात लिटफेस्टमध्ये उपस्थित मान्यवरांचं लोकसत्ताच्या वतीने मी कुणाल रेगे सुसंवादक मनपूर्वक स्वागत करतो। या अभिजात लिटफेस्टचे सहप्रायोजक आहेत केसरी टूर्स, विशेष सहाय्य कौटिल्य मल्टीक्रिएशन आणि CFS। पॉड बॉय आहेत काल निर्णय आणि आउटडोअर पार्टनर आहेत रोनक ॲडव्हर्टायझिंग। एकदा या सगळ्यांसाठी टाळ्या होऊन जाऊ दे आणि लोकसत्तासाठी सुद्धा टाळ्या होऊन जाऊ दे। कसं आहे, ही सगळी मंडळी लोकसत्तासोबत आहेत, हे लोकसत्ताचे वाचक आहेत आणि हे वाचक असल्यामुळे या सगळ्या उपक्रमांमध्ये सहभागी असतात। हे सहभागी असतात म्हणून असे उपक्रम करणं हे सोयीचं असतं, त्यामुळे ही प्रत्येक टाळी त्यांच्यासाठी होती। रसिको, ह्या सगळ्या लिटफेस्टमध्ये म्हणजे आत्तापर्यंत 30 तारखेला उद्घाटन झालं, त्यानंतर 1 आणि 2 हे 2 दिवस आपण पु ल कला अकादमी रवींद्रनाट्य मंदिर इथे संपूर्ण हा सोहळा रंगला। मग कल्याणला संपूर्ण दिवसभर अत्रे रंगमंदिरामध्ये सोहळा रंगला। काल डॉक्टर काशीनाथ घाणेकर ठाण्याला सभागृहामध्ये संपूर्ण सोहळा रंगला। आज आणि उद्या 2 दिवस पार्ल्यात आहे आणि आज दुपारी यशवंत नाट्य मंदिर माटुंगा इथे नाटकाचा प्रयोगही होणार आहे आणि मग परत पुढचे 2 दिवस काय ठाण्याला। असा हा भव्य दिव्य 8-9 दिवसांचा जो सोहळा आहे तो लोकसत्तांनी आयोजित केला, यासाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायलाच हव्या। या संपूर्ण साहित्य आहे, संगीत आहे, नाट्य, चित्र, शिल्प, काव्य, विडंबन आहे, चर्चासत्र आहे, परिसंवाद आहे आणि आज आता इथे कविता आणि शायरीचा प्रवास जो आहे तो आपण जाणून घ्यायचा आहे। त्यासाठी सगळे आपण उपस्थित आहोत। मध्ययुगीन काळापासून कित्येक संस्कृतीचा प्रवाह कवेत घेत पुढे आलेल्या उर्दू भाषेची ओळख करून देणारी अनोखी मैफल ही आज आता इथे या रंगमंचावरती रंगणार आहे। त्याचं शीर्षक आहे कविता आणि शायरी। याचं खास आयोजन आज केलेलं आहे आणि त्यासाठी भाषेची नजाकत, त्याचे किस्से ओघवत्या शैलीत सादर करण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक अमरीश मिश्र सरांना मी विनंती करतो, त्यांनी कृपया रंगमंचावरती यावं। एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे आणि त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी सन्माननीय संपादक गिरीश कुबेर सरांना विनंती करतो, त्यांनी सुद्धा यावं। सरांना विनंती करतो, बराए करम बैठ जाइए, तशरीफ रखिए। नमस्कार, आपलं सगळ्यांचं स्वागत। सुरुवात दिलगिरीने व्यक्त करतो, कारण 11 आणि 12 याच्यामध्ये अनेकांचा गोंधळ झाला, पण त्यातल्या त्यात समाधानाची गोष्ट अशी की उशिरा का होईना पण कार्यक्रम वेळेवर सुरू झाला। असो, अंबरीश याला मित्र म्हणणं हे औद्धत्याचं ठरेल। अंबरीश बरीच वर्षांचा सहवास आहे आणि ज्या वेळेला लिटफेस्टचा एवढा मोठा घाट घालायचं
आम्ही ठरवलं. त्याच्यातलं एक जे सातत्यपूर्ण एक नाव सतत सगळ्या फेऱ्यांमध्ये होतं की ही व्यक्ती असायलाच हवी, ती व्यक्ती म्हणजे अर्थातच अंबरीश. या कार्यक्रमांमध्ये अंबरीशच एकटा असं की जो 2 ठिकाणी त्याचे कार्यक्रम आहेत, कारण मागणीच तशी होती आणि एरवी मागणी तशा पुरवठ्यासाठी आम्ही ओळखले जात नाही, पण लीड फेस्टमध्ये तरी ही मागणी मान्य करावी असं झालं. मगाशी जसं म्हणालं तसं औद्धत्याचं ठरेल अंबरीशची, म्हणजे मित्र म्हणणं, मित्र आहेच पण त्याच्यापेक्षा गुरु वगैरे म्हणलं की एकदम ते नतमस्तक होणं वगैरे असं, तर तसंही नाही आहे. पण तरीसुद्धा तो गुरुजी आहे, तरीसुद्धा तो सहकारी आहे, तरीसुद्धा आपल्या प्रत्येकाला एक पुढे जात असताना आपण एक कोणीतरी कान पकडणारा हवा असं वाटत असतं, तसा आहे. भाषेचं सौंदर्य मला हेवा वाटतो. अंबरीशचं इंग्रजी, अंबरीशचं मराठी, अंबरीशचं हिंदी, अंबरीशचं उर्दू, हे असं सगळंच हा खूप प्रेमाचा विषय. आणि ते प्रेम म्हणजे माझ्या शालेय वयापासून अंबरीशला मी त्याचं मागोवा घेत आलेलो आहे. त्यामुळे अधिक काही बोलत नाही, कारण परिचय करून देण्यावर कुठली पुस्तकं आली आहेत काय वगैरे, हल्ली विकिपीडियावर सगळ्यांना सगळंच कळतं. त्यामुळे अंबरीशला कळून घ्यायचं असेल तर अंबरीशला ऐकणं हाच सगळ्यात चांगला मार्ग असतो. कुणालनी सांगितलं मी संवाद त्याच्याशी साधणार आहे. अंबरीशला संवादाची गरजच नाही, मी फक्त बाजूला बसणार आहे, कारण माझ्यासारखंच आपल्यालाही अंबरीशला ऐकायचं आहे. अधिक बोलत नाही. आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार, धन्यवाद. वेळ काढून आला असा जसं वाटतं. दुपारी 1 वाजता गोळी घ्यायची असते वगैरे मला माहीत आहे, कारण मी आता 70चा झालो. पण कवितेसारखं औषध दुसरं कोणतंच नाही. त्यामुळे आजच्या दुपारच्या गोळ्या जर तुम्ही स्किप केल्या तर काही बिघडत नाही. सगळ्यात प्रथम मला अकोलकर इकडे बसला आहे, प्रकाश अकोलकर, आणि हां सांगतो, आणि गिरीश इकडे बसला आहे. आमच्या पिढीला, आमच्या नंतरच्या पिढीला, आमच्या अगोदरच्या पिढीला प्रेरणा स्थान ठरलेले हे गचाळ मराठी आहे मला माहीत आहे. पण अशोक शहाणे इथं बसलेले आहेत. मी त्यांना आपण उभं राहून त्यांना मानवंदना द्यावी असं मला वाटतं. श्री अशोक शहाणे इथं आहेत. आणि मी तुम्हाला हे सांगतो की महाराष्ट्रामध्ये आज 3 प्राचीन ऋषितुल्य असे लेखक आहेत. एक अशोक शहाणे, एक भालचंद्र नेमाडे आणि एक महेश एलकुंचवार. त्यापैकी मला गिरीशचा हेवा वाटतो की एलकुंचवार सरांनी उद्घाटन केलं आणि आज अशोक शहाणे इथं उपस्थित आहेत. मुद्रक, प्रकाशक, लेखक, अनुवादक, दशचक्रोचा म्हणजे एनिमी ऑफ द पीपलचा मराठी अनुवाद कोंडी यांनी केला आहे. आणि संपादक आणि पत्रकार. आणि मला असं वाटतं ही तिन्ही नावं जी मी घेतली हे रेनेसा पर्सनॅलिटीज आहेत असं मला. हे रेनेसा लोक आहेत, नेमाडे, एलकुंचवार आणि शहाणे. त्यापैकी एलकुंचवारांचं वऱ्हाडात एक शक्तिपीठ आहे. अकोलकर सकाळी बोलल्या ते खरं आहे. आणि अशोक शहाणे आणि नेमाड्यांचं एक कंबाईंड शक्तिपीठ आहे. तर मी त्यांचं स्वागत करतो. त्यांच्या सुविद्य पत्नी रेखा शहाणे यांचे मी स्वागत करतो. वर्तमानपत्र आणि भाषा यांची अतिशय तुम्ही नक्की करा कधी संपवायचं. मी तर मागे ह्याला सांगणार होतो आणि आत्ताही सांगणार आहे की पुढे उर्दूचा कार्यक्रम असेल ना तर ते रेखतावाले दिल्लीत करतात तसं रात्री 11ला सुरू करायचा आणि सकाळी 6ला संपवायचा. पण 6ला भरपूर मस्त नाश्ता द्यायचा असं तिथे एक असतं. तर लोकसत्तेला काही हे नाही आहे, कमी नाही आहे आणि ते कमी असू पण नाही. वर्तमानपत्र आणि भाषा यांचं अतिशय सलगीचं आठवड्याचं नातं असतं. भाषा छापखान्यावर अवलंबून कधीच नव्हती, कारण छापखाने 400 वर्षापूर्वी आले. त्याच्या अगोदर भाषा वाऱ्यावर फिरत होती. हवाओं पे लिख दो हवाओं के नाम, याचा अर्थ ते शब्द वाऱ्यावर जे फिरत होते ते. कबुतरांच्या पावलांचा आवाज ऐकू येत नाही, तसं भाषेचा आवाज ऐकू येत नाही, पण भाषा एक नाद घेऊन फिरत असते. ती फिरत होती. छापखाने आले. छापखान्याचं आणि वर्तमानपत्रांचं मात्र भाषेशिवाय पान हलत नाही. त्यामुळे भाषेचं आपण काहीतरी करू लागतो हा शहाण्यांची जी कल्पना आहे. ती नेहमी सांगतात की आपण करू लागतो मराठी लोक. तर भाषेचं आपण कधी करू लागतो हे वर्तमानपत्रांनी अगोदर लक्षात घ्यायला पाहिजे आणि आपण मग वाचक नागरिक यांनी. हा विचार लोकसत्तेला सुचला आणि त्यामुळे त्यांनी हा 8 दिवसाचा अत्यंत सुंदर आणि
अतिशय चांगला सुनियोजित असा सुघड असा एक साहित्य सोहळा, हा माझा लिटफेस्टला एक पर्यायी शब्द मी सुचवतो आहे. तर तो साहित्य सोहळा लोकसत्तेने इथं आयोजित केला. 8 दिवस चांगल्या प्रकारे लोकांचा अप्रतिम त्यांना चांगला प्रतिसाद मिळतो आहे. हा एक उपक्रम आहे आणि तो दरवर्षी व्हावा याबद्दल मी लोकसत्ता दैनिकाचे संपादक माझे खूप जुने मित्र आहेत. आमचे मतभेदही होतात, आमची कट्टी पण होते आणि आमची गट्टी पण होते. पण अकोलकर काय आणि हा काय, आम्ही असे मित्र आहोत की रोज भेटण्याची गरज नसते. रोज भेटल्यावर युती होते, मैत्रीसाठी रोज भेटण्याची गरज नसते. मी उर्दूवर बोलणार आहे, म्हणजे भाषेवर बोलणार आहे. तर ते आपण बोलणार आहोत. आणि मुख्य म्हणजे मला अत्यंत आनंददायी असं वाटते की मी तुम्हाला उर्दू काव्यपाठ करणार आहे. त्याला मी शेरो शायरी उगाच रोमॅन्टिक शब्द वापरत नाही येतो, उर्दू काव्यपाठच मी म्हणतो आहे. तर ते मी बोलणारच आहे. पण अगोदर जरा भाषेविषयी जरा मला 1-2 गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत. 1-5 मिनटात माझ्या होतील, मग मी मुख्य विषयाकडे वळेन. मला असं थोडं इकडे तिकडे जरा जाण्याची सवय आहे, पण मी मूळ मुद्द्यावर येईन. मी फार लवकर वठणीवर येतो हे मला माहीत आहे. तर भाषेविषयी संस्कृती हे एक फार मोठं लचांड असतं. ते त्या बोहाणीचं ते जे पोतडं असतं तशी संस्कृती असते आणि त्याच्यात बऱ्याच गोष्टी भरलेल्या असतात. ते संस्कृतीचं पोतळं ते घेऊन, ते घबाड घेऊन भाषा सगळीकडे फिरत असते. खुशबू को फैलने का बडा शौक है, मगर सुगंधाला वाटतं आपण चौखूर उधळावं, सगळीकडे फिरावं असं परिमळाला वाटतं दरवळ घेऊन. खुशबू को फैलने का बडा शौक है, मगर मुमकिन नहीं हवाओं से रिश्ता किए बगैर. तर ते भाषेबरोबर, भाषा माझ्याबरोबर फिरत असते. आणि भाषा आपली, प्रत्येक भाषा छोटी मोठी, ही जबाबदारी संस्कृतीचं लोण घेऊन, लचांड घेऊन सगळीकडे ते पसरवायचं, ही जबाबदारी भाषा पूर्णपणे पार पाडते. खरं आहे. प्रश्न आपला आहे, माणसाच्या आवाजाची ऊब लागत नाही तोपर्यंत भाषा जीव धरत नाही. मी कालच बघितलं 192 भारतातल्या भाषा आणि बोलीभाषा या डेंजर झोनला आल्या आहेत, धोक्याच्या पातळीवर आलेल्या आहेत. त्याचं कारण त्या बोलल्याच जात नाही. तर भाषेकडे असं आपण का वागतो, तर मला जे वाटतंय ते मी सांगतो. पहिली गोष्ट अशी की मनुष्य बेसिकली, आपण सगळे मनुष्य बेसिकली आळशी असतो. त्याला जोपर्यंत दंड आणि बक्षीस असं दाखवलं नाही तोपर्यंत तो ढिम्म हलत नाही. हे एक कारण. दुसरं कारण, मनुष्य हा जरा मोठा झाला 17-18 वर्षाचा की तो अशा लेवलला येतो की आता मी कोणाला हलक्यात घेऊ. जर गिरीश कुबेराला नमस्कार न करून भागण्यासारखं आहे, हलके मेलो. याच्यात पहिला बळी भाषेचा जातो. आपण भाषेला हलकी घेतो, मग आपण आईला हलक्यात घेतो, मग बापाकडे सरपटत जातो, ह्याला हलक्यात थोडं काही वर्ष आहेत. आता हलक्यात घेता येते तुम्हाला तुमच्या पोटच्या गोळ्यांना. यू कांट टेक देम लाईटली. हा सूड आहे काळाने उगवलेला. आणि तिसरी गोष्ट, भाषेची हेळसांड. आणि तिथे मला तुमचं जरा लक्ष हवं आहे. मी गेली 30-35 वर्ष, मला 55 वर्ष झाली जर्नलिझममध्ये, आता मी 71चा होईल. माझ्या एक असं लक्षात येतं आहे की महाराष्ट्रामधला जो सुविद्य आणि त्यातल्या त्यात चांगलं भारदस्त असा 4 पैसे राखून असा जो मराठी भाषकांचा वर्ग आहे, त्याला 2 नागांचे फुटकार त्याच्यावर येत आहेत सतत. त्यापैकी एक नाग आहे तो सिनिसिझमचा. ह्याच्यात काय आहे, तो कोण आहे, आपण सगळ्यांनाच काय, ह्याच्यात काय दम नाही, त्याच्यात काय, हे मी खूप बघतो, मला नाही आवडत. मी वडिलांच्याकडून नॉर्थ इंडियन आहे, आमच्याकडे पाया पडतात. मला लोक म्हणतात तुम्ही सारखे पाया काय पडता. 1 मिनिट, लालू प्रसाद, तो मुलायम सिंगचा मुलगा अखिलेश यादव, त्याचं काकाशी भांडण. मी यूपीला गेलो भेटायला, काकाला तो उठला आणि पाया पडला. मैं मतलब अरे अखिलेश जी आप उनका चरण स्पर्श कर रहे हैं, इसका मतलब ये नहीं कि मैं उनकी हर बात मान रहा हूँ. आपण पाया पडण्याचं सगळं हे केलं. पाया काय पडता, पाया पडल्या इतका सिनिसिझम नका ठेवू. दुसरं एक सिनिसिझम आहे आणि दुसरं मला याच्यात काय, उर्दू शिकून मला काय मिळणार आहे. अच्छा, मग तू काय तामिळ शिकतो,
तर तामिळ शिकून मला काय मिळणार आहे? अच्छा, मग मी मॅन्डरिन शिकतो, फ्रेंच शिकतो. अच्छा, मला लोक विचारतात तुम्हाला उर्दू येतं? तर मी म्हणतो तुम्हाला मराठी येतं, आपल्याला मराठी येत नाही. आणि त्याच्याबद्दल वाईट जास्त वाटून यासाठी घेऊ नका, कारण काय भाषेचे इतके वेगवेगळे प्रकार महाराष्ट्रात किंवा सगळीकडे भारतात, विशेषतः भारतासारख्या देशात असे आहेत आपल्याकडे, की आपल्याला बखरीची भाषा फारशी समजत नाही, आपल्याला महानुभावांची भाषा साहित्य समजत नाही, आपल्याला पंतसंत काव्य समजत नाही. म्हणजे हे आधी आपली पहिली मर्यादा मराठीची आहे. त्यात आपण सटासट सगळ्या खिडक्या बंद केलेल्या आहेत आणि आपण मराठी भाषेचा अभिमान घेऊन बसलेलो आहोत. मला अभिमान शब्द अजिबात म्हणजे 1 मिनिटही चालत नाही. मला कशाचाच अभिमान शब्द चालत नाही. भाषेवर प्रेम करावं, भाषेचा अभिमान बाळगू नये. अभिमान बाळगला की आपलं सार्वजनिक जीवन आत्ता असं आहे की मग त्याचं तापमान वाढत जातं. मग अभिमानाच्या पुढे जा अस्मिता. अस्मिता म्हटलं रे म्हटलं की ती सगळी फौज येते इकडे राजकारण्यांची आणि भाषेचा बट्ट्याबोळ होतो. बरं, भाषेचा कसं आहे, भाषा तुम्हाला बक्षीस देत नाही आणि भाषा तुम्हाला शिक्षा करत नाही. भाषा हे म्हणत नाही की तू रोज मराठी बोललास ना तर तुझ्या खात्यात मी 1500 रुपये टाकीन. असं भाषा राजकारणी बोलतात ना, भाषेवरनं भांडलात तर 1500 रुपये टाकीन, हाच तो मेन आहे. आमच्या भूमिकेला हो म्हणा. भाषेवरून, नद्यांवरून, डोंगरांवरून मारामाऱ्या. शेवटचा मुद्दा आणि मग मी काव्यपाठाकडे जातो. माझा कोणताही अजेंडा झेंडा नाही. मी भाषेकडे अत्यंत निरामय पद्धतीने बघतो. मी उर्दूची बाजू मांडायला आलेलो नाही, तुम्ही उर्दूवर प्रेम करा असं सांगायला आलेलो नाही. कोणत्याही भाषेला वकीलपत्राची गरज नसते. भाषा छोटी असो मोठी असो, 200 लोकांची असो, 2 कोटी लोकांची असो, ती निरामय, नितांत, निस्सीम, निकोप आणि निरपेक्ष असते. त्यामुळे जबाबदारी आपली आहे. भाषा आहे, आपली जबाबदारी आहे. आपण, माझा कोणताही आग्रह नाही आहे, भाषेविषयी कोणताही आग्रह मी ठेवत नाही. मी खरं म्हणजे कोणताच आग्रह ठेवत नाही कशातच. माझी भूमिका अशी आहे. आता तुम्ही नक्की करायचं आहे की आपण याचं काय घ्यायचं. माझे सगळे निष्कर्ष तुम्ही मान्य करा असं मी म्हणत नाही. एक मात्र सांगतो की पु ल देशपांडे सभागृहात बसलो आहोत. आपण मारे सगळीकडे जगभर सांगत फिरतो की पु ल देशपांड्यांनी दाद दिली. दाद कसं द्यायचं ते मी स्वतः पाहिलेलं आहे. याला माहिती आहे, अकोलकरला माहिती आहे. शोभाताईंचं गाणं होतं 86 आणि आम्ही तिकडे काम करत होतो MCPA. शोभाताई गाऊन उठल्या आणि भाईकाकाचे वर आले. बरं, तिकडे असं नाही ना की बाईट सेल्फी असा तो काळ नव्हता. तर जवळ घेतलं आणि कोकणीत म्हणाले की हा तुका मगेल आयुष्य देता सगळं, मी तुला माझं सगळं आयुष्य तुला देऊन टाकतो. केवढी मोठी सुंदर दाद होईल. तर नितळ निकोप मनाने ऐका. दाद मी तुमच्याकडे मागत नाही आहे, पण संशयग्रस्त होऊ नका. मी जर म्हटलं की मला भेंड्याची भाजी आवडत नाही तर ते तुम्ही सकृतदर्शनी प्रीमा फासी मान्य केलं पाहिजे. ह्याला मी अनुभव घेतला आहे. 30 वर्ष कार्यक्रम करतो आहे. ह्याला भेंड्याची भाजी का आवडत नाही? याचं वांग्याशी काय वैर आहे? याने वांग्याची शेती केली होती, याला तोटा आला का? वांगं खाऊन याला पोटाला तरस बसते का? इतकं पुढे नका जाऊ. मी म्हणते मला भेंड्याची भाजी आवडते, प्रीमा फासी गो अहेड. नाही तर होईल काय, मी पुढे जाईन, तुम्ही मागे रेंगाळाल आणि तुम्हाला फ्रस्ट्रेशन येईल. तर मला दुपारच्या वेळी तुम्हाला फ्रस्ट्रेशन आलेलं मला चालणार नाही. उर्दू के पास अभी जाएंगे. थोड़ा बोलूं चलेगा, उर्दू में चलेगा कि हिंदी मराठी में ही बोलूं, कैसा? तुम्हाला माहिती आहे उर्दू ही स्वयंसिद्ध भाषा नाही आहे, ती खिचडा आहे. अनेक भाषाकडून ती घेत गेली. सगळ्याच भाषा पायपीट करतात, पण उर्दूने उझबेककडून घेतलं आहे, ॲरेबिककडून घेतलं आहे, चुक्ताईकडून घेतलं आहे. चुक्ताई नावाची एक भाषा आहे. म्हणजे तिथून मध्य आशियाच्या भाषा घेतल्या. इथे आल्यानंतर तिने 10 किमान गिरीश 9 भाषांकडून तिने उसनवारी केलेली आहे. त्यापैकी एक भोजपुरी, ब्रज, बघेली, मेवाती, बुंदेलखंडी, मैथिली, हरियाणवी,
गुजराती पण आहे आणि मारवाडी एवढ्या भाषांकडून ती घेते. तिचा सगळा संसार हा उसनवारीचा आहे आणि काय दृष्ट लागण्यासारखा देखणं आणि काय दिमागदार संसार त्या भाषेनं केलेला आहे. सगळं इथून घेते तिथून घेते इथून घेते. म्हणजे जसं आपण मराठीत म्हणतो ना, हा घास चिऊचा, हा घास काऊचा, तसा हा घास मैथिली येऊन भरवते, हा घास बुंदेलखंडीचा. असं करून ती उभी राहते भाषा आणि एका मोठ्या काळाची कैफियत मांडते. भारताची जी एकात्म सर्वसमावेशक, तेव्हा हे धर्म वगैरे काही नव्हतं, धर्माचा अर्थच वेगळा होता. तो रिलिजन हा अर्थ पाश्चात्याने आणलेला आहे. मी माझं काम करतो, मी पत्रकार आहे, मी पैसे न घेता निरपेक्ष बुद्धीने काम करावं, हा माझा धर्म होता. हा मनुष्य जर सुतार असेल तर त्याने सुताराचं काम हा धर्म होता. सेन्स ऑफ रायचियसनेस, रिलिजन नाही. त्यामुळे सगळं छान चाललं होतं. त्या काळामध्ये सगळ्या बोलीभाषा इतक्या तरारल्या, इतक्या तेजाळल्या आणि त्याच्यात संत वाङ्मय, आपल्याकडे उत्तम संत वाङ्मय त्याच काळात मध्ययुगात झालेलं आहे. आणखीन एक गोष्ट मला उर्दूची वाटते की संत वाङ्मय सूफी, शाक्त, बौद्ध, जैन, आपलं भारतीय तत्त्वज्ञान म्हणजे उपनिषद, असं सगळं मिळून असं एकत्र असं नॅरेटिव्ह तिकडे तयार झालं होतं. आणि त्या नॅरेटिव्हच्या केंद्रस्थानी एका अर्थी उत्तरेत ही उर्दू होती. बरं, उर्दूचा दक्षिणेशी पण कनेक्शन आहे. वली दखनी नावाचा कवी म्हणाला की उर्दूत आपण काव्य करून बघू, म्हणून त्याने गझल लिहिल्या. गझल घेऊन तो 1700 साली 1700 तो दिल्लीला गेला. तिकडच्या लोकांसमोर त्याने आपल्या उर्दू गझला ऐकवल्या. आता ते सगळे चमकलेच, कारण ते लिहित होते फारशीत लिहित होते. मग त्यांच्या लक्षात आलं की फारशीत लिहून काय फारसं हाती लागत नाही आहे, कारण फारशी इतकी डौलदार आणि इतकी भरजरी झाली होती की तिचं वजन तिलाच पेलवत नव्हतं. आणि सर्वसामान्य लोक तर भोजपुरी आणि हे बोलत होते. मग लिटरेचरसाठी एक रिफाईंड भाषा लागते, ती उर्दू. मग पटापट सगळे उर्दूत लिहायला लागले. म्हणजे गालिब अगोदर पर्शियनमध्ये लिहित होता आणि उर्दू ही सामान्य लोकांची भाषा असं म्हणत होता, तो उर्दूत लिहायला लागला. आणि तो गेल्यानंतर 50 वर्षांनी उर्दूत लिहिणारे प्रेमचंद मुंशी, नवाब राय या नावाने, ते हिंदीत लिहायला लागले. कारण तो पण त्या हिंदीचा विस्तार झाला होता. आणि प्रत्येक कवी लेखकाला वाटतं की आपलं लिखाण अधिकाधिक लोकांच्यापर्यंत पोहोचावं. ते पर्शियनमध्ये शक्य नव्हतं, उर्दू आली. आणि उर्दूने अतिशय विनयाने तिला फारशीला बाहेरचा रस्ता दाखवला. आणि ती 1830 साली राज्यभाषा झाली. त्याच्यानंतर 1857चं बंड, 10 वर्षात इंग्रजी आली आणि तिने उर्दूला तितक्या विनयाने नाही, हुसकावून बाहेर काढलं. इंग्रजी आली. ती आत्तासुद्धा आपल्या डोक्यावर मिऱ्या वाटते. आणि आत्ता आपलं सगळं जी भाषा आहे ती अशी आहे, मी जरा फ्रेश होऊन येतो, मग आपण स्मॉल मील खाऊ. हे कोणतं मराठी मला माहीत नाही. मीर तकी मीर, मिर्झा गालिब, मोमिन, दाग दहलवी, खूप आहेत कवी. त्या सगळ्यांचा वेळ कमी आहे, सगळ्यांचा मला परामर्श नाही घेता येणार. मीर तकी मीर, मिर्झा गालिब, मोमिन आणि दाग दहलवी, ही चार मोठी बंदरे आहेत उर्दूची. या चौघांच्या खांद्यावर उर्दूची पालखी आहे. त्याच्यात मी तुम्हाला आता 2 शेर याचं ऐकवतो. हां, आता तुम्हाला मी एक हेही सांगतो, थोडंसं डिस्क्लेमर खूप द्यावे लागतात. उर्दू आपली भाषा नाही आहे, बरोबर. दुसऱ्या भाषेत मी जेव्हा विजयाबाईंचं आत्मचरित्र लिहिलं तर त्याने मला काय सांगावं पहिल्या दिवशी, म्हणजे आम्ही लिहायला बसलो अशोक साहेब, तर मला म्हणाले, हे बघ अंबरीश, मी थिएटरची आहे, तू लिखाणातला आहे. रंगभूमीच्या संवेदना आणि अनुभूती वेगळ्या असतात, लिखाणाच्या वेगळ्या असतात. तर मला तुझ्या अनुभूती मला शिकव विजया मेहता. उगाच माणूस मोठा होत नाही. तेव्हा त्या 78 वर्षाच्या होत्या. यू टीच मी, त्या इंग्रजीत असतं, यू टीच मी ऑल दी रायटर सेन्सिबिलिटीज, ओनली देन आय कॅन राईट. तसं तसं भाषेची सेन्सिबिलिटी असते. उर्दूकडे जाताना तुम्हाला मोकळ्या मनाने, नितळ मनाने आणि जरा विस्तारलेल्या मनाने जावं लागेल.
म्हणजे कसं, गुजरातीत एक शब्द आहे वळी. आ तो वळी मानतो નથી, आ मानतो નથી हे कुणालाही कळेल, वळी कळत नाही. ती वळीची गुजरातीची सेन्सिबिलिटी आहे. किंवा लाजेनं मुरका मारला, मुरका ही मराठीची सेन्सिबिलिटीतनं आलेला शब्द येतो. भुरका मारला आमटीचा, हल्ली ऐकत नाही मी, आमच्या लहानपणी भुरका मारायचे आम्ही. आता कोणी भुरका बिरका काय, दुर्गाबाईंचा लेख आहे भुरका. भुरका असा दुर्गाबाईंचा लेखच आहे की भुरका कसा मारायचा. आता भुरका शब्द आहे ना, ही मराठीची सेन्सिबिलिटी आहे. तर तसं उर्दूच्या काही सेन्सिबिलिटीज आहेत. यू फॉलो मी. हां, बेखुदी कहाँ ले गई हमको. आपलं काम करताना मनुष्याने धुंद झालं पाहिजे, जगताना धुंद झालं. बेखुदी, बेखुदी कहाँ ले गई हमको. शेरमध्ये दुसऱ्या ओळीत प्राण असतो शेरचा. बेखुदी कहाँ ले गई हमको, देर से इंतजार है अपना. मी माझीच वाट पाहतोय किती वेळ. क्या बात, क्या. दुसरा शेर, कोणतंही काम करताना सगळे जगातले सगळे लोक आपल्या मुलांना शिकवतात की प्रत्येक कामाची एक सिस्टीम असते. त्याला आली प्रोसिजर असं म्हणतात. तुम्हाला चहा करायचा आहे, प्रोसिजर आहे. तुम्हाला टेनिस खेळायचं आहे, त्याचं एक प्रोसिजर आहे. शर्त 200 वर्षापूर्वीचा शेर आहे, 300 वर्षापूर्वीचा. शर्त सलीका है हर एक उम्र में. सलीका म्हणजे प्रोसिजर. एकच अट आहे, जे काम कराल ते प्रोसेसने करा बरोबर. शर्त सलीका है हर एक उम्र में. दुसरी ओळ बघा, ऐब भी करने को, चुका करायच्या असतील तर हुनर चाहिए. चुका करायलाही हुनर पाहिजे. गझलचा सगळ्यात पहिला व्यापक विचार मीर केला. एवढं सांगून मी पुढे जातो. 2 ओळी सांगतो. गाऊ. उल्टी हो गई सब तदबीरें, कुछ ना दवाने काम किया. उल्टी हो गई सब तदबीरें, कुछ न दवाने काम किया. देखा इस बीमारी दिल ने, आखिर काम तमाम किया. आता काय होतं, ज्यांनी गैरसमज करून घ्यायचे तसं पक्क केले त्या लोकांना आपण बाहेर काढू इथून. पण जे शिकायला तयार आहेत त्यांना सांगतो की अरे हा असं म्हणतोय की काम तमाम हो गया म्हणजे मी मेलो. तो तुम्हाला चकवतोय, तो तुम्हाला चकवतोय. कारण तो म्हणतोय की सगळ्या युक्त्या प्रयुक्त्या केल्या, उलटी हो गई सब तदबीरें, कुछ न दवा ने काम किया. देखा इस बीमारी दिल ने, आखिर काम तमाम किया. तमाम किया म्हणजे मी मेलो. हो, पुढचा शेर लिहितो ना तो जिवंत होऊन. हां, कविच नाही, हे खूप छान छान. गालिब, गालिबवर थोडं जास्त बोलून 6 मिनटं बोलू. गालिब हा काय, रवी वर्म्याचं पोर्ट्रेट जसं असतं तसा गालिब. पहाडीची चंचलता त्याच्यात आहे, त्याच्या वाङ्मयात, साहित्यात पहाडीची. आणि त्याच्या दरबारी कानडाचं गांभीर्य आहे. म्हणजे कुसुमाग्रजांची जी ओळ आहे, चांचल्य विजेचे दर्याचे गांभीर्य, ते दोन्ही त्या गालिबमध्ये. गालिबने एका मोठ्या विलक्षण धकाधकीच्या काळाची लय अचूक पकडली. एकीकडे सततच्या लढाया, चढाया, पळापळ, मायग्रेशन, तर दुसरीकडे सगळ्या भारतीय भाषांची, बोली भाषांची अनुपम रासलीला. एकीकडे संहार आणि दुसरीकडे सृजन, छायाप्रकाशाचा हा खेळ गालिब रोज पाहत होता आणि तो शब्दबद्ध करत होता आपल्या काव्यात आणि आपल्या पत्रात. त्याची पत्र अतिशय सुंदर आहे. बाजी चाहे अतफाल है दुनिया, तो ऑब्झर्वर होता, तो फक्त बघत होता.
आणि हेच काम लेखकाचं असतं. लेखक समाजसुधारक नसतो. नाही नाही नाही. आणि आपल्याकडे मी अजिबात कोणाला कमी लेखत नाही आहे. त्या काळात त्या सगळ्या गोष्टींचं महत्त्व होतं. पण गांधींच्या स्वातंत्र्य चळवळीच्या त्या सगळ्या 100 वर्षाच्या काळाचा प्रभाव आपला असा झाला की सगळ्यांनी उठायचं आणि देशाचं कल्याण करायचं आणि समाजाचं कल्याण करायचं. असा एक काही डेंजर माणूस तयार झाला. हे बाय प्रॉडक्ट होतं स्वातंत्र्य चळवळीचं असं मला वाटतं. लेखक समाजसुधारक नसतो, तो ऑब्झर्वर असतो. त्यामुळे इंग्रजी लेखक मला माहीत नाही, विवेकला माहीत असेल तर एक वाक्य आहे, रायटिंग इज अ डर्टी जॉब. का? कारण तुम्हाला माणसाचं वाईट मन किती ते सांगावं लागतं ना, म्हणजे घाणीत हात घालावा लागतो. बट यू कॅन वॉश युअर हँड्स आफ्टर रायटिंग. गालिब तसा होता. दुसरं असं की गालिबच्या अंगावर जेवढे केस होते तेवढं त्याला कर्ज होतं. त्याची 9 मुलं जन्माला आली की 3-3 महिन्यात ती देवाला लाडकी व्हायची. 9 मुलं ओळीनं गेली. त्याचं पेन्शनचा प्रश्न ईस्ट इंडिया कंपनीने पेन्शनीत काढला. त्याला पेन्शन दिलीच नाही. तो कलकत्त्याला गेला पेन्शन मागायला. मग त्याने व्हिक्टोरिया राणीला प्रशंसा गीत लिहिलं की तू किती चांगली आहेस, तू अशी आहे, माझे पैसे दे. म्हणजे सगळ्या बाजूनं त्याची परिस्थिती वाईट होती. पण त्याची जगण्याची धग आहे, लस्ट फॉर लाईफ, ती ॲब्सल्युटली ग्रेट होती. आणि म्हणून त्याची प्रतिभा जी होती ती अक्षुण्ण, अक्षय आणि अम्लान राहिली. तो अजिबात आयुष्याला घाबरला नाही. तो आयुष्याला भिडला. तो दारू प्यायचा, तो जुगार खेळायचा, तो वेश्या, म्हणजे त्याची एक तवायफ मैत्रीण होती, तो तिच्याकडे रोज जाऊन बसायचा. बायको काही बोलायची नाही. घरी यायचा, रात्री लिहित बसायचा. एक शेर सुचला की आपला जो शेला होता त्याला एक गाठ बांधायचा. दुसरा शेर सुचला की दुसरी गाठ बांधायचा. असं एक 5-6 गाठी, म्हणजे 5-6 शेर लिहून झाले की मग तो झोपायचा. सकाळी बायको यायची आणि त्या गाठी मोजायची. अच्छा, काल 6 शेर लिहिले. असं गालिब आहे. आणि गालिबचं मला सगळ्यात थोर हे वाटतं की गालिब भारतीय तत्त्वज्ञानाशी पूर्णपणे, उपनिषदापासून सगळं, आणि त्याला कारण सुफिझम होतं, तसव्वुफ, सुफिझम. आणि त्यामुळे पाश्चात्य जो विचार आहे, तुम्हाला मान्य होईल की नाही माहीत नाही, पण मी अभ्यास करून बोलतोय, पाश्चात्य विचारात माणसाच्या स्खलनाचा विचार असतो सतत. हा बघ खाली पडला, हा बघ पडला, शिक्षा करा, क्रिमिनल प्रोसिजर कोड. आपल्याकडे असं नाही. आपण चिद्विलासानंदात मानतो. गालिब चिद्विलासानंदात मानत होता आणि तो तसाच जगला. त्याने आपल्याला दुःखापेक्षा आपण वर गेलं पाहिजे. दुःख कोणालाही नको असतं. दुःख अचानक येतं, जसा उंट येतो तंबूत तसं. आता ह्याचं करायचं काय? आक्रोश करून नाही भागत. रस्त्यावर मोर्चे काढून तुमचं व्यक्तिगत दुःख नाही जात. तुमचे प्रश्न सुटतात, म्हणजे समस्या सुटतात. पाणी आलं नाही, तांदूळ मिळत नाही रेशनवर, हे प्रश्न सुटतात. पण आत्म्याचं जे दुःख असतं अस्तित्वाचं, त्याला तुम्हाला मेडिटेशन तो मेडिटेशन करणारा मनुष्य होता. दुःखाच्या वर गेला. पथेर पांचालीमधली 2 छोटी मुलं आणि त्यांचे आईवडील दुःखापेक्षा वर जातात ते. आणि ह्या दुःखापेक्षा वर गेला. तो काय म्हणला? रोने से और इश्क में, प्रेम केलं, रडलो, रोने से और इश्क में बेबाक हो गए, निर्भय झालो, निर्भीड झालो. धुल गए हम इतने, आंघोळ केल्यासारखं वाटलं की पाक हो गए. दीदी मावशीने लता मंगेशकरांची गझल म्हणते, बाळासाहेब मंगेशकरांचं ते मिर्झा गालिबची रेकॉर्ड आहे. रोने से और इश्क में बेबाक हो. बेबाकला कसं अंडरस्कोर केलंय मंगेशकर पंडितजींनी. रोने से और इश्क में बेबाक हो गए, धुल गए हम. आता मी गडबडणार आहे पुढे. धुल गए हम इतने कि हो गए रोने से. नाही, मी नाही वाजवते टाळ्या. तुम्हाला मी इंडिकेट नाही केलं टाळ्या वाजवा म्हणून. तर सांगायचा मुद्दा असा की हे मला लोक सांगतात की ते
आता परत तेच की ते पुरुष कसे रडतात हो उर्दू. मला खूप प्रश्न विचारतात लोक, उर्दू काव्यात म्हणाले पुरुष कसा काय रडतो प्रेमात वगैरे. तर आता सांगतो तुम्हाला, पुरुषांनी रडायचं नाही, रडण्याचं कॉन्ट्रॅक्ट काय बायकांनी दिले. मी सहसा ते इंस्टाग्राम आणि याच्यात मी कशातच नाही आहे, पण परवा एका मित्राने मला पाठवलं आणि मला फोन केला की हे तरी तू वाच. बायकांनी वाण सामान आणायचं, इस्त्रीचे धोब्याचे कपडे आणायचे आणि वर विश्वचषक पण आणायचं क्रिकेटचं, आणि वर तिने रडायचं सुद्धा, आणि पुरुषाने काय आक्रमक राहायचं. अच्छा, आक्रमक राहायचं. एक गोष्ट सांगतो, जगातल्या तमाम पुरुषांना ज्याचा हेवा वाटायचा असा मदनाचा पुतळा नरपुंगव, मार्लन ब्रांडो गॉडफादरमध्ये काय रडलाय होतो, आणि गॉडफादरचं जे तामिळ वर्षन आहे नायकन, त्याच सीनमध्ये कमल हसन काय रडलाय हो, असं वाटतं त्या स्क्रीन फाडून जावं आणि त्यांना जवळ घ्यावं. रडा पुरुषांनो, इट्स थेरप्युएटिक, नथिंग रॉंग इन दॅट. एक. आणि दुसरं, प्रेमात रडले म्हणजे हे असे गिळगी. मुळात उर्दू साहित्यामध्ये प्रेम हे तसव्वुफमधून आलेलं आहे. हे जर तुम्हाला माहीत नसेल तर माहिती करून घ्या. तसव्वुफमध्ये देवाला प्रियकर मानतो, देवाला प्रेयसी मानतो. आपल्याकडे पण आहे, इस्लाममध्ये पण आहे. ते प्रेम आहे. ते प्रेम प्रणय नाही आहे. ते ठीक आहे, तो भाग असतोच, पण ते प्रेम आहे. हम बने थे तबाह होने को, देवाने माझा सत्यानाश करण्यासाठीच माझा जन्माला घातलं होतं. पुढची ओळ आहे का, तेरा इश्क तो एक बहाना था. क्या बात आहे. बरं, आता बघा ती म्हणते तबाह. नाही, तुझा प्रॉब्लेम आहे तुझा काहीतरी. पुढचं काय म्हणते ती, तेरा इश्क तो एक बहाना था. कोणत्या स्टाईलमध्ये म्हणते ती देवाला पण सांगते, कर केवढं नुकसान करायचं तर मी तर प्रेम करणारच आहे. या अँगलमधून जर तुम्ही बघितलं प्रेमाकडे. दुसरा एक आरोप असा की उर्दूमध्ये सतत विनय असतो, सतत उर्दू अशी कमरेत वागते आणि तिकडे नजाकत असते आणि ते असतं आणि तसं असतं वगैरे. तर प्रत्येक भाषेचा आपला आपला स्वभाव असतो. हां, तो तसा असतो त्यांचा. मीराबाईंनी काय दिले, पायोजी म्हणजे रामरत्न धन पायो ना, मारवाड्याच्या होत्या ना. पायोजी म्हणजे रामरत्न धन पायो वस्तू अमोलिक. हां, मारवाडच्या होत्या, ती येतच ना. हां, तर भाषेचा स्वभाव असतो. आता एक गोष्ट सांगतो, तुमच्यापैकी अनेकांना माहीत असेल ते नाव, प्राणनाथ धर. प्राणनाथ धर काश्मीरचे होते. इंदिरा गांधींचे 7 वर्ष प्रिन्सिपल इकॉनॉमिक ॲडवायझर होते. ते मूळचे लाहोरचे, म्हणजे काश्मीरी ब्राह्मण पण लाहोरचे. भारताचं विभाजन होण्यापूर्वी ते काबूलला गेले. तेव्हा ते 24-25 वर्षाचे होते आणि एका शाळेत ते शिकवायला लागले. त्यांच्या असं लक्षात आलं की हे इकडचे जे पठाण लोक आहेत ते बाजारात, चौकात, झाडाखाली वगैरे एकमेकांच्याकडे अतिशय उद्धटपणे आणि आक्रमक भाषा वापरतात, शिव्या गाळ वगैरे. पण शाळेत आले, मास्टरीनबाईला भेटायला घेतलं, आप बजा फरमा रहे जी, आप बजा फरमा रहे. तर त्याला असं वाटलं आपण गंमत करावी. त्याने एका पठाणाला धरलं. तुम्हाला काय रे, बाहेर मला वाटेल तसं शिवीगाळ करता, आक्रस्ताळं बोलता, आक्रमक बोलता, आणि इकडे आलं की त्या बाईंसमोर कसे म्हणे सशासारखे. नाही म्हणे, तसं काय नाही म्हणाले, उर्दू बोलल्यानंतर बदतमीजी करताच येत नाही म्हणाले. उर्दू एकदा तुम्ही बोलायला लागलात ना की बदतमीजी करताच येत नाही म्हणाले, ते विनयानेच बोलावी लागते. वीर वामनराव जोशी टिळकांचे अनुयायी मग ते गांधींच्याकडे गेले, त्यांचं भाषण झालं, ते भाषणाला उभे राहिले. बाकीचे लोक म्हणाले नाही भाषण जमलं नाही म्हणे, टिळकांच्या काळाचा प्रखरपणा नाही. आता मी गांधींच्या बरोबर म्हणाले. आता लँग्वेज. हां, नरगिस नावाच्या नटी होत्या, त्यांना 2 भाऊ, अनवर हुसेन, अख्तर हुसेन. अख्तर हुसेन माझे मित्र, ते खूप छान गायचे. कारण नरगिसच्या मातोश्री या विख्यात जद्दनबाई. तर त्या मी कधी गेलो की ते गायला लागायचे.
और मैं अपन म्हटलं नहीं मुझे गाओ गाओ, तुम गाते रहोगे तो गाना आएगा तुमको. हां, तर त्यांची मुलगी म्हणजे हिची भाची ना नर्गिसची, तर ती सांगायची की नर्गिसबाई तेव्हा नव्हत्या, तर ती आपल्या आत्तेचा उल्लेख करताना बुवा म्हणायची. बुआ, जो कि हिंदू यूपी के लोगों का शब्द है फॉर आंट, पिता की बहन, बुआ. हां, मुसलमान फॅमिली बुआ शब्द वापरत आहेत. इंदिरा गांधी विजयलक्ष्मी पंडितचा उल्लेख फुप्पी असा करायची, जो मुस्लिम शब्द आहे. त्यामुळे याच्यात तुम्ही पडू नका. असं भाषा अशी 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 फिरत असते. नाजूक आहे, नजाकत आहे, तमीज आहे, तहजीब आहे, पण ती गिळगिळीत नाही आहे. जे नाजूक असतं ते गिळगिळीत असतंच असं नाही, आणि जे आक्रस्थळी आणि आक्रमक असतं ते शक्तिमान असतं असं नाही. त्यामुळे ती नाजूक जर असेल तर नाजूकवर एक शेर ऐकवतो. फूल की कली से लिपटी हुई तितली को गिरा कर देखो, आंधियों, वादळाला सांगतोय, आणि एक वादळ नाही, वादळांनो, आंधियों, फूल से लिपटी हुई तितली को गिरा कर देखो, आंधियों, तुमने दरख्तों को गिराया होगा. मोठमोठी झाडं तू धराशायी के, या ह्याला काढून दाखव, हे फुलपाखरू उडवून दाखव, नाही उठणार. गाईडमधली रोजी नाजूक असते, पण काय त्याने आपला कणा दाखवला आहे. बंदिनीमध्ये नूतन खूप नाजूक आहे सुरुवातीच्या काळात, मोरा गोरा अंग लईले वगैरे, नंतर ती कशी वाढत जाते. त्यामुळे हा नाजूक आहे, त्यामुळे गिळगिळीत नाही 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 बाईकी मला मान्य नाही. आता मी तुम्हाला सरळ शेर ऐकवतो. ये जो एक बहुत बढ़िया शेर है, एक लफ्ज़ मोहब्बत का अदना सा फसाना है. तो काय सांगतोय, मोहब्बत नावाचा एक शब्द आहे, त्याची पत काय आहे, त्याची कुवत काय त्या शब्दाची, फार नाही आहे, चकवतोय तो, कारण खालच्या ओळी तो वेगळंच सांगणार आहे. एक लफ्ज़ मोहब्बत का अदना सा फसाना है, सिमटे तो दिले आशिक. त्याचा जर संकोच केला, इफ द स्कोप इज नॅरो डाऊन, तो दिले आशिक, मग मुलगी आणि मुलगा यांच्यात तो शब्द जाऊन बसतो. प्रेम, फैले तो जमाना है. हाँ, सिमटे तो दिले आशिक, फैले तो जमाना है. आंसू तो बहुत से हैं आंखों में जिगर, लेकिन हाँ, जिगर मुरादाबादी नहीं है, तो एक वेगळा जिगर होता. आंसू तो बहुत से हैं आंखों में जिगर, लेकिन जे ओले बिंध जाए सो मोती है, रह जाए सो दाना है. एक लफ्ज़ मोहब्बत का, हाँ, ये पंजाबी स्टाइल है. हाँ, एक लफ्ज़ एक लफ्ज़ मोहब्बत का अदना सा फसाना है. एक लफ्ज़ मोहब्बत का अदना सा फसाना है, सिमटे तो दिले आशिक, फैले तो ज़माना है, सिमटे तो दिले आशिक. गालिबचा एक आणखीन चांगला आहे, गमे हस्ती का असद. आता असद म्हणजे स्वतः गालिब, हा, तो असद नावाने लिहायचा पूर्वी. गमे हस्ती का असद, किससे हो जुज मर्ग इलाज. आयुष्य जर दुःखात असेल तर त्या दुःखाचा अंत कशात आहे, काय, मरण, हेच त्याचं, हाच त्याचा अंत आहे. दुःखमय आयुष्याचा अंत काय, मरण. थांबा, पुढची ओळ चांगली. क्षमा हर रंग में जलती है सहर होने तक. दिव्याला माहिती आहे सकाळी मरणार आहे, तरी तो जळत असतो. हा कर्मवाद नाही तर काय गीतेतला. हां,
तुम्ही तुमचं काम करत राहायचं. आमचे शहाणे साहेब आहेत, त्यांना मी 90चे झाल्यावर विचारलं, असं भेटायला आम्ही गेलो. म्हटलं कसं वाटतंय वयाच्या 90व्या वर्षी? हे असंच उत्तर येते, पण वेगळ्या शब्दात होतं. ते म्हणजे सोसणे, आयुष्य म्हणजे सोसणे. हां, तर हा तेच म्हणतोय, तुम्हाला सोसायचे दुःख आहे, पण तुम्हाला जे काम करायचे ते तुम्हाला करत आहे. क्षमा हर रंग में जलती है सहर होने तक. गालिबच्या अनेक ज्या ह्या आहेत शेर आहेत, ते उत्तर भारतामध्ये त्यांना म्हणी आणि वाक्प्रचाराचा बहुमान मिळालेला आहे. मी सज्जाद हुसेन साहेबांना फोन करायचो, तर त्यांचं पहिल्यांदा सांगायचे, तुम खाना खाणे आव, कल आव. आणि मला वेळ नसायचा, कारण विधानसभेचं अधिवेशन सुरू, म्हणजे आम्हाला तिकडे जाऊन प्रश्नोत्तराचा तास, मग ते काय अमकं तमकं. तर मी सांगायचो की हुजूर मुझे मुमकिन नहीं है, मैं इतवार को आऊँगा. तर ते काय म्हणायचं माहिती आहे, कौन जीता है तेरी जुल्फ के सर होने तक. तुझ्या केसाची गुंता सुटेल तोपर्यंत प्रियकर कुठे वाट बघेल. कौन जीता है तेरी जुल्फ के सर होणे, हे अशा प्रकारे गालिब. आता मी सरळ 20व्या शतकात येतोय, याचं कारण सांगतो. मधला काळ जरा थोडासा बरोबर नाही, म्हणजे 50-60 वर्ष उर्दू वॉज डेकेडंट. 20व्या शतकातले 3 मोठे कवी, फिराक गोरखपुरी, डॉक्टर इक्बाल, फैज अहमद. साहिर मजरू सिनेमात आले. सिनेमामुळे आपल्याला उर्दू कळलं. आपण जे उर्दूकडे आकृष्ट झालो त्याला, कारण 50 आणि 60च्या दशकातले सिनेमे, ओ मेरे शाहे खुबा, ओ मेरी जाने जनाना, तुम मेरे साथ होती हो, कोई दूसरा नहीं होता. हां, गणपतीत गातोय आमच्याकडे एक मुलगा, आणि ते बाबा देसाई म्हणतात, कळतंय का तुला काही, तू काय बोलतेस ते तुला कळतंय का? साहिरचा किस्सा सांगतो. साहिरने गाणं लिहिलं, किसी पत्थर की मूरत से मोहब्बत का इरादा है, परस्तिश की तमन्ना है, इबादत का इरादा है. B.R. चोपडाने बघितलं, सांगितलं की ते खूप घाबरायचे साहिरना. ते म्हणाले की लोगों को समझेगा नहीं, ये बहुत उर्दू है इसमें. साहिरचं उत्तर आहे, पूरा गाना सुनेंगे ना तो समझेगा. म्हणाले हा, पूरा गाना सुनेंगे तो समझेगा. आपण काय करतो, ते डोळ्याचा डॉक्टर एक, सवय झाली ना, हाताचा एक डॉक्टर, नखाचा एक डॉक्टर, केसाच्या पापड्यांचा एक डॉक्टर. तर तसं तुम्ही जर त्या गझलचं केलं तर तुम्हाला ते कधीच कळणार नाही. कळतं बरोबर की हे गाणं असं आहे ते. तर एका पुस्तकाचा नामनिर्देश मी करणार आहे. पुस्तकाचं नाव आहे हिंदुस्तान हमारा. हे पुस्तक हिंदुस्तान बुक ट्रस्टने अनेक वर्षापूर्वी काढलं. ते राजकमल पेपर बॅकने काही वर्षापूर्वी रिइश्यू केलं. हिंदुस्तान हमारामध्ये भारतात जन्माला आलेल्या उर्दू कवींच्या रचना आहेत, आणि त्या रचना भारतीय सण आणि उत्सव, भारताचं पीक पाणी, भारताचा निसर्ग, भारतातल्या इमारती, भारतातली शहरं आणि देवळं, आणि हिंदू धर्माचे देव आणि देवता यांच्यावर उर्दू कवीने जे लिहिलं आहे त्याचं हे संकलन 2 भागात आहे. हिंदुस्तान हमारा, त्याचे संपादक आहेत जानिसार अख्तर. आता जावेद अख्तरांचे वडील. हिंदियों के दिल में बाकी है मोहब्बत राम की. लिहिणारा कोण आहे सांगतो. हिंदियों के दिल में बाकी है मोहब्बत राम की, मिट नहीं सकती कयामत तक हुकूमत राम की. ते कयामत शब्द, अरे बाबा तू थांब ना जरा. O.P. नय्यर रोज सकाळी लिहायला बसायचे. मला वाटायचं हिशोब लिहित आहेत. म्हणजे का हुजूर आप कुछ हिसाब किताब सौदा कुछ, अरे का पैसा कहाँ है मेरे पास हिसाब है, ये देखो क्या लिख रहा हूँ. ते उर्दू शब्दात श्रीराम जयराम जय जयराम असं लिहायचं. एवढं घट्ट आहे. हिंदियों के दिल में बाकी है मोहब्बत राम की, मिट नहीं सकती कयामत तक हुकूमत राम की. मी म्हटलं कोणतरी बजरंग दलचा वगैरे कोणतरी दिसतोय, म्हणून मी खाली बघितलं तर सागर निजामी असं नाव आहे. दुसरं कृष्णावर कविता आहे, आणि कवी आहे सीमाब अकबराबादी. तो त्याला म्हणतोय की तू दूध काढणारा असा, म्हणजे गोपींशी खेळणारा असं त्याने चित्र त्याचं कृष्णाचं रंगवलं आहे.
ग्वाला बन के कभी सब्जाजार खेला, हिरव्यागार कुरणात खेळला तो, बहा दिए कभी ठोकर से प्रेम के चष्मे. नुसतं असं कृष्णाने केलं की तिथून प्रेमाचे चष्मे, म्हणजे चष्मा नाही, प्रेम स्रोत, प्रेमाचे स्रोत असे येऊ लागायचे कृष्णाच्या एका पदस्पर्शाने. कभी जमन म्हणजे जमुना, कभी गंगा की धार से खेला, हंसी हंसी में वो खुद दर्द झेलता ही रहा, करिश्मेबाज म्हणजे चेष्टेखोर, जमाने से खेलता ही रहा. हे कृष्णाला ट्रिब्यूट दिलेलं आहे, हे त्या पुस्तकात आहे. आणि 20व्या शतकात काय झालं, इतके वेगळे वेगळे विषय आले, इतके वेगळे विषय आले. स्वातंत्र्य चळवळ आली, वसाहतवाद शेवटला होता, साम्राज्यवाद ब्रिटिशांचा, 2 महायुद्ध, आर्थिक प्रश्न, सामाजिक प्रश्न. मी गो टू देअर नाव. मला जर वेळेचं सांगा काय कर. चोरी करूं तो हाथ मेरे काट दे मगर, मी चोरी केली तर माझा हात छाटून टाका. पण एक असतो खुदा परमेश्वर आणि एक असतो खुदाए वक्त म्हणजे राजा, सरकार, प्राईम मिनिस्टर, चीफ मिनिस्टर, जो कोण असेल तो. चोरी करूं तो हाथ मेरे काट दे मगर, पहले खुदाए वक्त मुझे रोजगार दे. आर्थिक प्रश्न है हाँ. औरत ने जन्म दिया मर्दों को, मर्दों ने उसे बाजार दिया. उर्दूच है ना, नाही ना ह्याच्यात हुस्न आणि इश्क. दुसरं, दीवार क्या गिरी मेरे कच्चे मकान की, सहन म्हणजे अंगण. दीवार क्या गिरी मेरे कच्चे मकान की, लोगों ने मेरे सहन में रस्ते बना दिए. माझ्या अंगणातूनच लोक वाट काढून चालायला लागले. आपल्याला अनेकांना अनुभव असेल, गावातलं आपलं घर आपण नाही गेलो 6 महिने की लोक तिथे दारबीर मोडून. थी गर्म बहस घर में किरानी की इस कदर. आता ह्याच्यातलं चरचरीत सत्य आहे, पण थोडंसं ह्युमर पण आहे. आणि उर्दूमध्ये ब्लॅक ह्युमर भरपूर आहे. तुम्ही जर मंटो वाचला, तुम्ही बेदी वाचला, राजेंद्र सिंग बेदी, तुम्ही जर हा वाचला, तुमचा या इस्मत आपा वाचल्या, इस्मत चुगताई, ब्लॅक ह्युमर आहे. तिथे मी येणार आहे पुढे. थी गर्म बहस घर में किरानी, म्हणजे ज्याला आपण किराणा माल म्हणतो तेच, गहू तांदूळ. थी गर्म बहस घर में किरानी की इस कदर, पाहुणा दारात उभा आहे, दार बंद आहे आणि आतले लोक सांगतात की अगं गहू मिळतच नाही आहेत आणि हे खूपच महाग झालं आहे आणि ते डाळ मिळतच नाही आहे. असं का आज चर्चा मोठी चाललेली आहे. दस्तक दिए बगैर मुसाफिर पलट गया. झाडाला त्यांनी दस्तक दिला तर म्हणतो घराला, तो म्हणतो नाही बाबा यांच्याकडे काय ते फारच प्रॉब्लेम आहेत. ते सत्ता विरुद्ध कला असा जर विषय घेतला तर सुतू ए दार पे रखते चलो सरों के चराग. सुतू ए दार, फाशी जिथे देतात ना, ते असं असतं, ते फाशी दे, त्याला सुतू ए दार म्हणतात. तिथे तुम्ही तुमची मुंडकी डोकी छाटून तिकडे दिवा म्हणून ठेवा. जर तुम्हाला राज्यकर्त्यांच्या विरुद्ध, अन्यायी राज्यकर्त्यांच्या विरुद्ध जर तुम्हाला बांधायचं असेल तर आपलं शिर कापा आणि त्याचा दिवा करा आणि तिथं ठेवा. सुतू ए दार पे रखते चलो सरों के चराग, जहाँ तक ये सितम की सियाह रात चले. जोपर्यंत अन्यायाची काळी रात्र सुरू आहे तो तुम्हाला असे दिवे लावावे लागतील. फैज अहमद फैज तो आशावाद सांगतोय की अन्यायी जुलमी राजवटीशी जर तुम्ही भांडलात तर तुम्हाला यूं ही हमेशा उलझती रही है जुल्म से खल्क. खल्क म्हणजे जनता. सगळ्या जगभर जुलमी राजवटीच्या विरुद्ध लोक बाहेर येतात आणि ते बंड करतात आणि त्याच्याशी भांडतात त्या राजवटीशी. यूं ही हमेशा उलझती रही है जुल्म से खल्क, न उनकी रस्म नहीं है. अन्याय करणं हे त्यांना नवं नाही, ते नेहमी अन्यायच करतात. न अपनी रीत नाही, पण संघर्ष करणं ही पण आमची जुनीच पद्धत आहे. यूं ही हमेशा खिलाए हैं हमने आग में फूल, न उनकी हार नहीं है न अपनी जीत नहीं. फैज अहमद फैज फार छान.
हिंदी सिनेमा खूप सुंदर गझल आहे. त्या सगळ्यांचा मला काय उल्लेख करता येणार नाही, पण 2-3-4 गझलांचाच उल्लेख करतो. एक तर मैं जिंदगी का साथ निभाता चला गया ही गझल नाही आहे, लिहिली तशी, पण गझलचा आकार उकार आहे, पण प्राण गझलचं नाही, ते गीतच आहे. पण त्याच सिनेमात हम दोनोंमध्ये कभी खुद पे कभी हालात पे रोना आया ही अभिजात गझल म्हणून मी माने. दुसरं कोई सागर दिल को बहलाता कलावती बेखुदी में भी करार. आणि क्या बात आहे. हां, कोई सागर, काय सागर ठेवल्या हो तिकडे. हां, विनोबा म्हणतात ना की ज्ञानेश्वराचं शब्द कसा पडतो आणि बाकीच्या कवींचा शब्द कसा पडतो, तर तसा सूर पण कोई सागर दिल को बहलाता नहीं बेखुदी में मैं बेखुदी में भी करार आता. अंतरा गझलमधला नाही, अंतरा नजममधला आहे. त्याच्यानंतर रस्मे उल्फत को निभाए तो निभाए कैसे, कंप्लीट क्लासिकल गझल आहे, कंप्लीट. त्याच्यानंतर मुबारक बेगमची कभी तन्हाइयों में यूं हमारी याद, फार सुंदर गझल आहे. त्याच्यानंतर फिर खिली रात रात फूलों की, हां, बाजारमधली ती क्लासिकल गझल आहे, पण ती डुएटमध्ये आहे. मी खय्याम साहेबांना विचारलं, मैंने कहा आपने ऐसा क्यों किया? बोले वो डुएट में गज़ल क्यों नहीं करने की, गज़ल सोलो क्यों चाहिए? पर ही गझल आहे आणि माझी अत्यंत आवडती, फॉर विच आय वुड गिव्ह अवे माय राईट हँड टू जयदेवजी, अँड आय टोल्ड जयदेवजी आय वुड गिव्ह अवे माय राईट हँड टू यू. सीने में जलन आँखों में तूफान सा क्यों है, क्या इस शहर में हर शख्स परेशान सा क्यों है. क्लासिकल गझल. दर दार दरी दार दर 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 दर, क्या बात. दर लँडिंग बघा ना कसं आहे. दर 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 दर. इकॉनॉमी बघा ना किती नादमयता आणि कमी शब्दात अल्पाक्षरी. तुम्हाला मी हे सांगतो की काही उर्दूचे जे छंद आहेत ना त्यांचा हिंदी संगीतकारांनी भरपूर उपयोग केला आहे. म्हणजे कसं, काबे पे पड़ी जब पहली नजर, हे प्रार्थना गीत आहे इस्लाममधलं. मी जेव्हा पहिल्या प्रथम काबा बघितलं तर माझं काय झालं, क्या चीज़ है दुनिया भूल गए. काबे पे पड़ी जब पहली नजर, क्या चीज़ है दुनिया भूल गए. काबे पे पड़ी औरत ने जन्म दिया मर्द. तशीच्या तशी एन दत्ताने घेतली, कारण साहिर साहेबांना ते आवडायचं. त्यांच्या जर छंद घेतले तर ते सांगायचे माझा छंद तुम्ही घ्या. त्यांचं आणखीन एक आहे, त्याच्या अगोदर मी मजू साहेबांच्या, चालेल नाही, बरं चाललं आहे ना, बरं चाललं आहे ना. हां, नाही मला गप्पिष्ट असल्यामुळे मी आय गो फ्लोईंग. मजू साहेबांच्याकडे छंद होते, त्यातला एक आहे मार्वलस आहे, मार्वलस शेर आहे. माना के शब गम सुबह की महरम तो नहीं है. मी मान्य करतो की प्रेमात विरहात पोळून निघालेली रात्र ही सकाळची जी कोमल पहाट आहे तिच्याशी तिची सलगी गुफ्तगू नाही होऊ शकत, कारण ती पोळलेली रात्र आहे आणि ही ताजी पहाट आहे. माना के शब गम सुबह की महरम तो नहीं है. माना के शब गम सुबह की महरम तो नहीं है.
सूरज से मगर रंगे ही ना कम तो नहीं है. सूर्य किरणांपेक्षा तुझ्या हाताच्या मेहंदीचा रंग काही कमी नाही आहे. माना के शबे गम आणि ते मग ते खूप रंगायचे हा मजरूर सुलतान पण आवडायचं असं ते असे बसायचे खूप असं हुक्का प्यायचे. मला बघून म्हणायचे सय्यद आया सय्यद आया. सय्यद म्हणजे ब्राह्मण आणि बायकोला सांगितलं जेवायला वाटे आमका आणि मग त्याचं असं माना के. मैंने कहा हुजूर मुझे ये जो आप छंद में गा रहे हैं ऐसा एक गाना हिंदी सिनेमा में है. तो बोले बोलो कौन सा. मिलती है जिंदगी में मोहब्बत कभी कभी. मिलती है जिंदगी में मोहब्बत कभी कभी. होती है दिलवरों की नायत. ते बोले हाँ वो शायर का है ना. मैंने कहा ओ उसको बताया वो छंद उसने. वो रवि को क्या अक्कल आहे म्हणाले. म्हणजे तुम्ही सिरियसली घेऊ नका ते त्यांचं आतलं चाललेलं असतं. पण अशा प्रकारे छंदाचं एक आहे छंद मला आवडतो खूप छान. तो छंद खूप छान आहे. जुनी गाणी आहेत सगळ्यांना माहिती आहेत काय. फूलों की रानी बहारों की मल्लिका तेरा मुस्कुराना. पूरा का पूरा छंद है साहब ये बहर है. ए फूलों की रानी बहारों की मल्लिका तेरा मुस्कुराना. म्हणजे कसा आहे माहिती का छंद तो. दरारी रे रा दरारी रे री दरारा दारा दरा दार दा. त्याला ते गोल केलं. ए फूलों की रानी बहारों की मल्लिका तेरा बरोबर ते सिनेमासाठी म्हणून. आता काय ते बाबा. तिची चांदण्यांची मिठी सैल झाली पहाटे पहाटे मला जाग आली है ना. ते पण एक आहे. आणि आणखीन एक आहे ते बघा. नमस्ते सदा वत्सले मातृभूमे त्वयां हिंदभूमे सुखम वर्धितोहम. हे छंदातून असं एकातून दुसरं दुसऱ्यातून तिसरं. आणि उर्दू सिनेमात आल्यामुळे सिनेमाला प्रतिष्ठा मिळाली. नाही तर सिनेमामध्ये फक्त पैशाचा सुळसुळाट आणि अहंकाराचा खणखणाट आणि ज्यांना अपयश आले त्यांचा तळतळाट याच्यापेक्षा सिनेमात दुसरं काहीही नाही आहे. सिनेमामध्ये लोक काय म्हणतात माहिती आहे ते म्हणजे जिसने कहा आगे उसी ने चल के दिए बेशुमार गम. त्याच माणसाने मला नंतर पुढे खूप त्रास केला. जिसने कहा था आपसे मिलकर खुशी हुई. हे सिनेमा सो नाईस मीटिंग नाईस शर्ट यू वेअरिंग आय टॉक टू यू लेटर. सिनेमा असा आहे. सिनेमाला साहित्यिक प्रतिष्ठा मिळाली त्याला कारण उर्दू आणि काव्य आणि त्याला कारण साहिर मजरूपासून तुम्ही भरत व्यास हिंदीवर तुम्ही सगळेच घ्या. हिंदीवरचं एक गाणं आहे आणि ते गाणं ऐकल्यानंतर मदनजी इतके खुश झाले. सरस्वती चंद्रमधलं गाणं आहे लता दिदींचं. ओ गॉड आय फॉरगॉट. हां छोड़ दे सारी दुनिया किसी के लिए ये मुनासिब नहीं है. मुनासिब. मी जेव्हा चोरी करूँ तो हाथ मेरे काट दे मगर पहले खुदाए वक्त मुझे रोजगार दे. भाई काकांना ऐकवलं. सुनीताबाई पण होत्या. तर ना भाई काका असे फिरत होते त्यांच्या गेस्ट हाऊसमध्ये आणि ते थांबले. मला म्हणाले फार चांगला शेर आहे पण याच्यात सगळ्यात चांगला शब्द कोणता आहे माहिती आहे का. फिट बसलाय. फिट. हा म्हटलं कोणता. मगर. चोरी बरोबर आहे. चोरी करू तो हाथ मेरे काट मगर पहले खुदाए वक्त मुझे रोजगार. बादशाहों की मुअत्तर ख्वाबगाहों में कहाँ. मोठमोठे सम्राट शयनखंडात झोपतात. अत्तराचे दिवे लावतात. ख्वाबगाह म्हणजे जिथे आपण स्वप्न बघतो म्हणजे बेडरूम. बादशाहों की मुअत्तर ख्वाबगाहों में कहाँ वो मज़ा जो भीगी भीगी घास पर सोने में है. मुतमईन बेफिक्र लोगों की हंसी में भी कहाँ. दोन मित्र भेटतात टाळ्या मारतात. मुतमईन बेफिक्र आनंदाने भेटतात. मुतमईन बेफिक्र लोगों की हंसी में भी कहाँ लुत्फ जो एक दूसरे को देख कर रोने में है. बादशाहों की मुअत्तर ख्वाबगाहों में कहाँ वो मज़ा जो भीगी भीगी घास पर सोने में. इसी शहर में कई साल से हे परत 20वे शतक.
इसी शहर में कई साल से मेरे कुछ करीबी अजीज हैं. या शहरात अनेक वर्ष माझे काही मित्र राहतात. उन्हें मेरी कोई खबर नहीं, मुझे उनका कोई पता नहीं. लोनलीनेस, अर्बनाइजेशन. जिंदगी तुझसे हर एक बात पे समझौता करूं, शौक जीने का है मुझे, मगर इतना तो नहीं. प्रत्येक वेळी कॉम्प्रोमाइज. मला जिवंत राहायचं आवडते, पण एवढं नाही. काही कॉम्प्रोमाइजेस मी नाही करणार आहे. इतने हिस्सों में बट गया हूं मैं, मेरे हिस्से कुछ बचा ही नहीं. कमी शब्द है. इतने हिस्से में बट गया हूं मैं, मेरे हिस्से कुछ बचा ही नहीं. अपनी हे वेगळे वेगळे शेर आहेत हा. अपनी आदत है कि सबसे सब कह दे, शहर का मिजाज है सन्नाटा. शहर काहीच बोलत नाही. ते सीने में जलन आँखों में तूफान 80चं पिक्चर आहे 1980चं. दॅट सेट द मूड ऑफ मुंबई पोस्ट 1990. की आता मी तुम्हाला ओळखत नाही, तुम्ही मला ओळखत नाही. ये लोग जो कमरों के दीवारों पे जड़े हैं. म्हणजे आपण मोठ्या ऑफिसात जातो काय, तर त्या सगळ्या संस्थापकांचे, मॅनेजरचे, जुन्या लोकांचे असे फोटो असतात. त्याला उद्देशून आहे. ये लोग जो कमरों के दीवारों पे जड़े हैं, फार चांगला शब्द आहे, जड़े हैं. ये लोग जो कमरों के दीवारों पे जड़े हैं, छेड़ो नहीं, ये तीर कमानों पे चढ़े हैं. संस्था कशी चालवतात ते बघतायत. तुम्हाला उद्देशून. आता सगळीकडे काय झालं आहे, सगळे आपापलं स्वतः सांगतात की मी असं आहे, माझं सेल्फी, म्हणजे अमुक केलं, आपलं मोठेपण वगैरे जोरात सुरू आहे सगळा तो धंदा. इस मंजिले पुरशोर से खामोश गुजर जा. हे सगळं जे चाललंय ना इकडे, सगळ्यांचा कलकलाट, तू इथे लक्ष देऊ नकोस, तू निघून जा. इस मंजिले पुरशोर से खामोश गुजर जा, है जिनकी यहाँ धूम, ज्यांच्या नावाचा आज नगारा वाजतोय, वो कम याद रहेंगे. त्यांना कुणी लक्षात ठेवणार नाही. मग त्याच्यावर हल्लीच्या लोकांचं म्हणणं काय, मी गेल्यावर मला काय माहीत माझं काय नंतर काय होणार ते. तर म्हणजे तू 14वा लुई आहेस का ॲप्रे मुआ ला देल्यूज म्हणायला, की मी गेल्यानंतर जलप्रलय, मला काय त्याचं. मग तुझ्या मुलाबाळांचं, त्याच्या मुलाबाळांचं. म्हणून भाषा टिकली पाहिजे. मुलाबाळांसाठी, त्यांच्या मुलाबाळांसाठी, त्यांच्या मुलाबाळांसाठी. आता हिंदी सुद्धा गझल लिहिली जाते, फक्त उर्दूत असं नाही. बाढ़ की संभावनाएं, संभावनाएं संस्कृत शब्द है. बाढ़ की संभावनाएं सामने हैं और नदियों के किनारे घर बने हैं. चीड़ वन में आंधियों की बात मत कर, इन दरख्तों के बहुत नाजुक तने हैं. ही झाडं बघ कशी झाली, तार तार झालीत. आता वादळाचं नाव घेऊ नकोस. शेवटचा शेर आहे तो राजकीय परिस्थितीवर आहे. जिस तरह चाहे बजाओ इस सभा में, हम नहीं हैं आदमी, हम झुंझुने हैं. आम्ही खुलखुले आहोत, तुम्हाला जसं वाजवायचे तसं तुम्ही आम्हाला वाजवा. फार सुंदर. दुष्यंत कुमारचा आणखीन एक फॅन्टॅस्टिक आहे. म्हणजे मी परत हे सांगतोय की 15व्या-16व्या शतकातलं प्रेमाचं उर्दू किंवा उत्तर भारतीय भाषातलं प्रेमाची पेशगी आणि आत्ता हे 20व्या शतकातली. वो किसी रेल सी गुजरती है, मैं किसी पुल सा थरथराता. क्या बात है यार, क्या बात है यार, क्या बात है. वो किसी रेल सी गुजरती है, मैं किसी पुल सा थरथराता हूँ. यस दुष्यंत कुमारांनी सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नाही. हे जे उर्दू शायरीमध्ये येतं, तिची नजाकत एका बाजूला, पण ती बंडाची नैसर्गिक भाषा ठरते का. म्हणजे मराठीमध्ये सुद्धा उषक्काला होता होता लिहिणाऱ्या म्हणजे भट असतील किंवा त्याच्या आधी भाऊसाहेब पाटणकर असतील, त्या शिरवाडकरांच्या काही तशा हे आहेत. तर हे जे वृत्त आहे गझलचं आणि ते उर्दूसाठी आणि त्याच्यानंतर त्याचं अनुकरण अन्य भाषांमध्ये बंडखोरीची भावना व्यक्त करण्यासाठी सहज वापरलं जातं का. मला एक असं वाटतं की
म्हणजे आता ते आहे ते शोहरा वगैरे असं तो एक मध्यम वर्ग विरुद्ध खालचा वर्ग, ते बंडाचं कायची कल्पना उर्दूत होती. म्हणजे असं काही नाही आहे की बंड केलं नाही आहे वगैरे. पण दुसरं मला एक असं वाटतं की उर्दू आजसुद्धा जेव्हा रेखताचा कार्यक्रम होतो दिल्लीला वर्षातून 2दा होतो, तर कमीत कमी 10,000 माणसं बसलेली असतात. हे आपण करू शकतो का करत नाही आपण? आणि ती कशी माणसं इथे आकर्षित होऊन येतात ती? त्याचं कारण हे की ज्या प्रकारचा ताजेपणा मला उर्दू आणि हिंदीमध्ये आजही काव्यात दिसतो, तो ताजेपणा सगळ्यांचा मान ठेवून मला नाही वाटत. आपली कविता चाकोरीबद्ध वाटते. आणि दुसरं आपलं सगळ्यात मोठं लेखनाचा दोष मला असा वाटतो की तुम्ही एकदा गॉगल लावलात ना की मी आता अशा प्रकारेच लिहिणार आहे, म्हणजे आय कांट राईट दॅट. जे लिहितात ते चांगलं लिहित असते, मला माहीत नाही. पण तुमको साफ देखना है सामने जो है और उसको हुर्फ पे लिखना है उसको, तो वो नहीं होता है उर्दू में. मराठीमधलं मग भाषिक अभिनिवेश, खोटा अभिनिवेश कवितेला खालती आणतो असं तुला म्हणायचं आहे? मला भाषिक अभिनिवेशाने तर आपलं फारच वाट लावली. बरं एक मिनिट, भाषेचा अभिमान हा शब्द मला मान्य नाही, पण तुम्हाला सगळ्यांना मान्य आहे तर मी मान्य करेन. पण मग करा ना तसं. माझ्याकडे गाय आहे, तिला जर कोणी दूध काढलं मी मारेन त्याला, तिला जर कोणी मारलं मी मारेन, पण तर मी चारा नाही देणार. असं नाही असू शकत ना. आपण काय करतो म्हणजे आपण निष्कारण एकतर आपण बराचसा वेळ इतर भाषांचे, म्हणजे मला एक कळत नाही की हिंदी शब्द कसे आपल्याकडे लोकार्पण कसं आलं पुस्तक प्रकाशनाला? लोकार्पण नाही हा हिंदी शब्द आहे, त्याची घेण्याची गरज नव्हती. तर ते एक एन्क्रोचमेंट ते एक आहे. आणि दुसरं मला एक असं वाटतं की आपल्याकडे पटकन जरा लेखन झालं एक 4-5 वर्ष की माणसं एकदम लेखकराव. हिंदीत तसं नाही होत. हिंदीत मैं आपको क्या बताऊं साहब, मैं आपको क्या बताऊं. मजूद साहब बोलो, आप गुलजार साहब बोलो, आप फैज़ साहब को मिला हूँ मैं 1981 ऑगस्ट बॉम्बे. पण पाकिस्तानमध्येही त्यांचा राग आहे, भारतातही राग आहे. म्हणजे फैज अहमद भारतात पाकिस्तानमध्येही फैज अहमद फैजांचा राग करतात, भारतातही राग आहे. भारतात त्यांना खूप मान होता फैज अहमद फैजना. आणि तुम्हाला मी एक दुसरी गोष्ट सांगतो की 20व्या शतकात काय झालं, थोडंसं जर आपण अगोदर जाऊ, म्हणजे यांनी पुस्तकात लिहिले, तेलाचं जे पुस्तक लिहिले त्याच्यात त्यांनी त्याचा उल्लेख चांगला व्यवस्थित उल्लेखण्यात चर्चा केली. तिथे ते वहाबी वगैरे जे सुरू झालं ना तिथे 1890-93 वगैरेला, ती अत्यंत कट्टरपंथीयांची चळवळ होती इस्लामची. तर इस्लामने नक्की केलं की आपल्याला औरंगजेब फॉलो करायचं आहे. सगळ्या इस्लामने नाही, पण एका मोठ्या सेक्शनने. आपण अकबरला टाळायचं आहे कारण तो शिया पद्धतीने गेला, इराणी पद्धतीने गेला. आपल्याला ॲरेबिक पद्धतीने जायचं, तर आपण औरंगजेब हा आदर्श मानूया. औरंगजेबचा प्रॉब्लेम हा झाला की त्याचे सगळे आजोबा आणि हे इतके खर्चिक आणि उधळमपट्टी करणारे निघाले की त्याच्याकडे पैसेच उरले नाहीत. तर तो म्हणाला हे गाणं बजावणं बंद करून टाका. तर सगळे वादक त्याच्या घराबाहेर महालाबाहेर गेले आणि सांगितलं आम्ही आमची वाद्य यमुनेच्या पाण्यात फेकून देतो. तो म्हणे तुम्ही पण उड्या मारा, तुम्ही पण मला नको, हे म्युझिक नको, हे लिटरेचर नको. ती त्याच्यावर आलेली प्रतिक्रिया होती आणि किंवा तो धर्मांध होता, हे मी मान्य करतो. पण औरंगजेबची कास धरायची म्हटल्यानंतर इकडच्या कवी मंडळींचं काय झालं की म्हणजे जर तुम्हाला वाचक मुसलमान असेल आणि त्याचं ॲप्रुव्हल हवं असेल तर तुम्हाला पुन्हा मुल्ला मौलवींची दंडेली मान्य करावी लागेल. त्यांनी काय केलं, त्यांनी मार्क्सिझम स्वीकारलं आणि फैज, मजाज, जानिसार अख्तर, साहिर, मजरूह सगळे टॉपचे, राजेंद्र सिंग बेदी, इस्मत चुगताई, शाहिद लतीफ, सादत हसन मंटो सगळे मार्क्सिस्ट झाले. आणि हा प्रश्न मी फैज साहेबांना विचारला, म्हणतो तुम्ही एकदम मार्क्सिझम कसं, कारण मार्क्सिझम धर्मच मानत नाही, खुदा, परमेश्वर, अल्लाह काहीच मानत नाहीत ते. त्यामुळे दॅट वॉज आवर एस्केप फ्रॉम रिलिजन. कारण आमचं रिलिजन फार डॉगमॅटिक होणार हे आमच्या लक्षात आलं. तर इथं राहण्याचं आणि त्यांच्याशी भांडण्याची आम्हाला ही नव्हती. कारण साध्या भाबड्या परंतु बेरक्या, स्वार्थी असे सगळे मिळून जे लोक असतात त्यांना उचकावणं मुल्ला मौलवीनं सोपं गेलं असतं. म्हणून आम्ही नक्की केलं की नाही आम्हाला हे काहीच नको आहे, आम्ही मार्क्सिझमकडे गेलो. तुम्हाला आश्चर्य वाटेल की 30 साली ते जर मार्क्सिझमकडे गेले असतील
तर किमान 80पर्यंत साहिर आणि मजरू आणि फैजच्या सगळ्या काव्यपाठांना प्रचंड मुसलमानांची गर्दी व्हायची. ते कुठे गेले मुसलमान आता? आणि आत्ता त्यांचं बघून आपण पण जर त्यांच्याच लेवलला जाणार असू तर आपलं पुढे काय होणार आहे? आपलं पुढे काय होणार आहे? कारण कसं उचकावणं फार सोपं आहे हो. 20 माणसं इकडे आहेत, तुम हिंदी का समर्थन करो वरना तुम हिंदी विरोधी माने जाओगे, विद्रोह कर रहे हो हिंदी से. मग ते विचार हिंदी बाकीचे 80 लोक. तिकडचे 20 सांगतात तुम उर्दू को ये करो. मग ते उर्दू. ते बरोबर ब्रिटिशांनी ओळखलं आणि हिंदी उर्दू असं भांडण लावून टाकलं. हिंदी उर्दू म्हणजे भांडण होऊ शकत नाही, कारण उर्दूचं ग्रॅमरच मुळात हिंदीत नाही. म्हणजे मला तपासून बघावं लागेल, पण मला एकदा जोए अंसारी म्हणाले कि ये जो गुलाब शब्द है ये मूल में गलत है, वो आबेगुल होना चाहिए. अच्छा, दूसरा एक शब्द है आपका लड़का बड़ा शरारती है. नहीं, आपका लड़का बड़ा शरीर है. शरारती इज हिंदी ग्रॅमर. म्हणजे हे इतकं घट्ट असताना मला एक कळत नाही की मार्क्सिझम म्हणजे मी कैफी आझमीनं ऐकलं 1985च्या महापालिका निवडणुकीत. तेव्हा ते वांद्र्याला तिथे तलावाकडे ते निवडणुकीचं भाषण करत होते आणि कमीत कमी 5000 लोक त्याला ऐकायला होते. ते मार्क्सिस्ट ऐकणारे मुसलमान. दे हॅव बीन मिसलेड अँड आय एम अफ्रेड दॅट वी शुड नॉट वॉक इन टू दिस ट्रॅप ऑफ बीइंग मिसलेड. आणि पण एक महत्त्वाचा मुद्दा सॉरी विचारू का? तुम्ही याच्यावर विचार करा. मी म्हणजे तुम्ही समजून घ्या की ते त्यांना ते साहिर वगैरे. थांबा, 1-2 मिनटं थांबा. हे मुझे उठाने को आया है वाइज ए नादां. वाइज म्हणजे मुल्ला मौलवी. मी दारू पितोय तर तो आत आला, मला म्हणतो उठ इथून, तू दारू नाही प्यायची. मुझे उठाने को आया है वाइज ए नादां, जो उठ सके तो मेरा सागर ए शराब उठा. मी नाही उठणार इथून, माझा पेला उचलून दाखव. सागर गच्या खाली नुकता आहे. सागर म्हणजे पेला, चषक. मुझे उठाने को आया है वाइज ए नादां, जो उठ सके तो मेरा सागर ए शराब उठा. किधर से बर्क चमकती है, बग वीज चमकते है. किधर से बर्क चमकती है देख ए वाइज, मैं अपना जाम उठाता हूँ तू किताब उठा. काय हो, काय कानफटात मध्ये मुल्ला मौलवींच्या. बरं, गालिबचं एक असं आहे कि कल रात को मैं निकल रहा था बाहर और देखा तो वाइज अंदर जा रहा है पीने. हाँ, थांबा, आणखीन 1-2 माझ्याकडे. जाहिद शराब पीने से काफिर में हुआ क्यों? मी दारू प्यालो म्हणून मी काफिर कसा काय झालो? क्या 1.5 चुल्लू पाणी में ईमान बह गया? ओंधळीभर पाण्यात माझं ईमान गेलं. दुसरा, ज़ौक़, कवीचं नाव ज़ौक़ आहे. ज़ौक़ अप्रतिम है. जो मदरसे के बिगड़े हुए हैं मुल्ला, हाँ, ते इस्लामचं शिकवतात, तिकडचा तो बिघडलेला तो डोक्याने. हाँ, तो तो जो मुल्ला है, ज़ौक़ जो मदरसे के बिगड़े हुए हैं मुल्ला, उनको मैखाने में ले आओ, संवर जाएंगे. त्यांना थोडी पाजा कळेल. तर अशा प्रकारे मुल्ला मौलवींच्या विरुद्ध सुद्धा इस्लाम. आणि 1 मिनिट, त्यावेळी त्यांना कोणी पिनलाइज नाही केलं, कोणी त्रास नाही केला. साहिरचं घर कोणी जाळलं नाही, मजरूरचं घर कोणी जाळलं नाही. मजरूरनी तर इकडे, मला वाटतं तुमच्यापैकी कोणी असेल इथे मॅजेस्टिक गप्पांमध्ये मीच त्यांची मुलाखत घेतली, तेव्हा त्यांचं पहिलं वाक्य त्यांनी नमस्कार केला सगळ्या पाडलेकरांनी, सांगितलं मैं मूल का राजपूत हिंदू हूँ. मला स्वतःला असं वाटतं की काहीतरी गडबड झाली आहे. आणि फक्त एकच आहे की आत्ता मी मुसलमान लोकांशी मुंबईत बोलतो, ते भायखळ्याला, नागपाड्याला त्यांच्या संस्था आहेत, ते काहीतरी काम करतात. आता मुसलमानांची, मुंबईतल्या मुसलमानांची मुलं इंग्रजी शिकतात, मग तिथे उर्दू मार खाते. पण उत्तर भारतामध्ये उर्दू मोठ्या प्रमाणात आहे आणि ती हिंदूंमध्ये सुद्धा आहे. रेखता ऐकायला फक्त मुसलमान नसतात, उर्दू असतात आणि खूप तरुण मुलं असतात. मला स्वतःला असं वाटतं की उर्दूला गेल्या 20 वर्षामध्ये युवकांच्यात लोकप्रियता मिळाली
आणि विशेषतः महाराष्ट्रात उर्दूला जी लोकप्रियता मिळाली त्याचं बरंचसं श्रेय मी गुलजार साहेबांना देईन. त्यामुळे उर्दूचा सगळा प्रवास हा गालिब ते गुलजार आहे असं मी मानतो. एक महत्वाचा मुद्दा मराठीमध्ये आणखीन बोलणार आहोत. 15 मिनिटं तरी घेऊ. एक महत्वाचा मुद्दा असा, एक 10-15 मिनिटं आपल्याला आहेतच. महत्वाचा मुद्दा असा की आपल्याकडे एक सांस्कृतिक समज आहे विशेषतः मराठी भाषिकांमध्येच आणि अन्य, की सरकारी आश्रय मिळाला की भाषा तकते आणि तिची प्रगती होते. उर्दूला भारतातच काय जगात सुद्धा कुठेही सरकारी आश्रय नाही, तरी त्या भाषेचा प्रवाह इतका जोमदार कसा? याचं एक कारण मला असं वाटतं की उर्दूची लवचिकता, उर्दूची रसमयता, उर्दूची प्रतिमासृष्टी, उर्दूची नादमयता, उर्दूमध्ये लिरिकल क्वालिटी माझ्या मते, मला माफ करा, मारू नका मला, मराठीपेक्षा लिरिकल क्वालिटी त्याच्यात जास्त आहे असं मला वाटतं. मराठीत नाही असं मी अजिबात म्हणत नाही आहे, मी म्हणतो थोडी त्याच्यात थोडी जास्त आहे. आणि दुसरं मला एक असंही वाटतं की मानस असतो ना, एक जनमानस असतो ना, एक लोकांचं परसेप्शन आणि इथॉज असतो, तो भाषेवर प्रभाव करतो. मला स्वतःला असं वाटतं, तुम्ही माझ्या उत्तर भारतातल्या लोकांना मी जेव्हा भेटतो ना, तर तुम्हाला आश्चर्यच वाटेल की हे लोक असे काय आहेत, आधी मुळात कर्कचून इथे म्हणजे नेतृत्व. आगरकरांचा ना आपल्याकडे बुद्धिवाद खूप आला तर ते चांगली गोष्ट आहे. आगरकर मोठाच मनुष्य होता, पण आगरकरांच्याकडे प्रचंड करुणा आणि कणव होती, ती आपल्याकडे नाही आहे. त्यामुळे सगळं आपलं आखीव रेखीव असं, तू इतक्याच वेळी बसायचं, तू तितक्याच तिथेच आहे. साहब यूपी में ऐसा नहीं चलता है. हमारे यूपी के दोस्तों में मैं जाकर बैठूँ तो मैं अभी जाऊँ तो मैं रात को 10 बजे वहाँ से निकलूँ, 3 बार तो खाना खाऊँ वहाँ पे. ये जीवन शैली है, ये देखने का तरीका, जीवन की ओर देखने का तरीका है. दिल्ली वाले गालिब के समय में दिल्ली वालों ने गालिब को देख के कहते थे कि ज़िंदगी में शौक होना चाहिए. एक मिनिट, शौकचा आपला जो अर्थ घेतो आपण, शौक, पेंटिंगचा शौक आहे मला, गाण्याचा शौक आहे, नाही, हा बोगस प्रकार आहे. पेंटिंगचा वगैरे छंदबिंद असं काही नसतो. यू हैव टू थ्रो योर सेल्फ इन टू इट. वहाँ पर शौक का मतलब यू थ्रो योर सेल्फ इन टू इट. ते त्या लोकांनी केलं. आणि मला असं वाटतं की त्यांना प्रचंड मार बसला बाहेरच्या लोकांचा. सतत लोग येत गेले, त्यांना उनको रौनते गए. उसमें उनका, मैं समझता हूँ, जीवन का वो आधार जो था वो ज़्यादा भक्कम हुआ और उनकी भाषा में व्यक्त हुआ. ऐसा मेरा एक अंदाज़ा है, शायद मैं गलत हो सकता हूँ, आप सोच के मुझे बताइए. पण ते एवढे आघात झाले तरी मराठीवर तसे आघात नाही झाले, मराठीवर तसे आघात एवढे नाही झाले महाराष्ट्र. नाही, पण मग माझा प्रश्न असा आहे की त्यांच्यावरती तेवढे आघात झाले तरी या बसा या आघात न झालेल्या भाषेतल्या स्वागतापेक्षा आइये तशरीफ लाइये हे का गोड वाटतं? याचं कारण सांगतो मी तुम्हाला. आता हे बहुतेक सगळंच माझ्या विरुद्ध जाईल असं मला वाटतं. तुम्ही छापणार नाही काही. नहीं, मी मराठी 50%, मैं मराठी यूपी का. मैं जब मुसलमानों के घर गया हूँ तब किसी भी, छोटा मुसलमान हो बड़ा, आइए मैं तशरीफ रखिए, आप पानी पिंगे अब्बा. आणि मी मराठी घरात जातो, बाबा तुम्हाला कुठे भेटायला आले. वी महाराष्ट्रियंस, अँड प्लीज अंडरलाइन वी महाराष्ट्रियंस हॅव हॉरिबली पुअर सोशल स्किल्स. आणि आपण मुलांनाही सोशल स्किल शिकवत नाही. ख्रिश्चन पारशी, मी कॉन्व्हेंट स्कूलमध्ये होतो, ख्रिश्चन पारशांच्याकडे गेल्यावर फ्रान्सिस डिसूजाची आई लगेच सांगायची, नाव यू आर गोइंग टू गो बॅक होम आफ्टर हॅव्हिंग डिनर विथ अस, ओके, यू आर व्हेज, नो आय एम नॉन व्हेज, प्लीज कम जॉइन. आपल्याकडे हां आता जेवणार बहुतेक किती पोळ्या किती हवं, भाजी एवढीच बनवू का, इसमें से बाहर आओ साहब, आने वाला समय आपको बहुत तकलीफ होगी अगर ऐसा जियोगे तो. कॉर्पोरेट में ऐसा नहीं चलता है साहब, इनको मालूम है कॉर्पोरेट की दुनिया. कॉर्पोरेट में ऐसा होता है कि आज आपने मेरे को गिफ्ट दिया तो मैं कल आपको गिफ्ट देता हूँ, बराबर है, और वो प्यार से देता हूँ, इसलिए नहीं कि मुझे कुछ चाहिए. मिलता है तो इमीडिएटली गिफ्ट देते हैं और ये प्यार से देते हैं. आपल्याला प्रेम म्हटलं की आपल्या अंगावर पाल किंवा झोळ पडल्यासारखं, प्रेम कुठून आलं आता मी याचं काय करू. म्हणजे प्रेम म्हणता जर आपण युद्ध करायला, सॉरी प्लीज, हॅलो, मुंबईत सगळं ठरवते अजेंडा सगळ्या भारताचा मॅम.
पेक्षा जास्त कोकण मुंबईतच आहे खरं. आणि मुंबई हां नाही 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 माझी आई आडिवऱ्याची आहे, त्यामुळे मला कोकण माहीत आहे. तर ते तुम्ही मला म्हणजे आय एंटायरली अग्री विथ यू. पण मुंबईत मला वाटते आर्थिक कारणं असतील, वेळ नसेल, हेही कारण नसेल, पण जेव्हा वेळ असतो तेव्हासुद्धा माणसं हा मनुष्य समोरचा कधी बाहेर जाईल असा चेहरा करून अनेकदा आपण कोणाच्या घरी गेली कसं वाटतं की आपण उगाच आलो इकडे, आता आपण कधी असं हा पण मला नाही ही जीवनवृत्ती असू शकते. म्हणजे मला हे माहिती आहे की कदाचित मराठी लोकांच्यामध्ये आतलं एक प्रेम असं असेल आणि आहे की ते म्हणतील अरे तू आता आल्या तर जेवणच जा, पण त्यांना हिंदी पद्धतीचं उर्दू पद्धतीचं ते नजाकत येत नसेल, हे मी मान्यही करतो. पण त्याचा सद्गुण नाही होता का, व्हर्च्यू झालंय असं, त्याचा व्हर्च्यू नाही होता का. आणि आजच्या काळात तर अजिबातच नाही. आजच्या काळात तुम्हाला उत्तम सोशल स्किल्स तुमच्याकडे असले पाहिजेत. ते मराठी लोकांच्यात मी मराठी आहे, आपल्याकडे फार फार कमी आहेत. आणि ते सगळे मग काय होतं, एकदा तुम्ही सोशल स्किल्स नसले ना, आता बघा ना, हे ज्या संस्थेत होते त्या संस्थेत मी होतो, बंगाली लोक होते, बंगाली एकदम त्यांचं काय बॉन्डिंग असायचं. आणि मी जिथे होतो टाईम्समध्ये तिथे 4 मराठी होते, आम्ही एकमेकांचं थोबाड बघायला तयार नसायचो. हे काय आहे, आणि ते बरोबर बॉन्ड व्हायचे, खाणं पिणं कपडे लत्ते की आम्ही काचकोटी पिणे. आमच्याकडे नाही असं व्हायचं. म्हणजे मी प्रयत्न केले पण नाही, तसं नाही झालं. तर मला एक असं वाटतंय की आपण इथे पु ल देशपांडे सभागृहातच बसलोय. पु ल देशपांडे निधनाची बातमी टाइम्समध्ये यावी यासाठी तुला करावा लागलेला संघर्ष. हो 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 विंदा करंदीकरांना पुरस्कार मिळाला, ती पण एक बातमी होती. आणि मी तुम्हाला हे सांगतो की पु ल अत्यंत प्रेमळ मनुष्य होते. म्हणजे 1-on-1 मध्ये सांगतोय मी, आता दाखवायला नाही की आता मी प्रेमळ आहे वगैरे. हे सगळं एलकुंचवार केवढा प्रेमळ माणूस आहे. आपलं का असं होतं की आपल्याला असा संशय येतो का की मी जरा प्रेम दाखवलं की बहुतेक मला नुकसानच करणार आहे. नाही मग ठीक आहे, झालं नुकसान तर मग ठीक आहे यार, मी ठीक नाही, इसको आप ड्रॉप करो. आपण जरासुद्धा लीवे द्यायला तयार नाही होत. आणि आपली मुलं आपल्याला कंटाळली ते आपल्या लक्षात येत नाही याच्यामुळे. हो हो मी अनेक मुलं शिकवतो 18 ते 25 वगैरे. एक आमचा मुलगा बसला इकडे, त्याची आई तर अजिबात कंटाळी नाही आणि ती अत्यंत छान आहे. पण बाबा आई असे काय बघतात, आपले मित्र आले की हां काय पाहिजे तुला, हां अरे रवी गोट्या, त्याच्यावर 25 आता गोट्या नका म्हणून सगळ्यांच्या समोर त्याला तुम्ही. गोट्या तुझा मित्र आल्या, टक टुंक त्यात दार बंद आतल्या रूममध्ये. काय रे काय म्हणतो. मला वाटते असं जर आपण केलं तर भाषा आपल्या तोंडून चांगली निघेल आणि कदाचित जास्त आपलं कम्युनिकेशन होईल आणि जास्त हे होईल. शेवटचा प्रश्न आहे माझ्यातर्फे, याच्यानंतर एकही नको, कारण हे आता मला आता भीती वाटते आपल्याला मारतील म्हणून. तो प्रश्न असा की हे गंडात येत आहे का, काय हे गंडामधून येत आहे का, गंड कॉम्प्लेक्स गंड तो कसला असेल, मला एक असं वाटतं की एक तर आपल्याकडे असा भरपूर समज झाला की आपण सगळी युद्ध हरलो वगैरे. तर असं काय नाही, आपण उत्तम युद्ध खेळलो. पानिपतचं सुद्धा उत्तम युद्ध खेळले. छत्रपती हे असे कान धरतो मी, रोज त्याला दंडवत घालतो मी महाराजांना. आपल्याकडे हिरो झाले. पण जेव्हा तुमचा हिरो राजकीय नेते हात घेऊन पळतात तेव्हा तुमच्या हातात काहीच नसतं. तुमचे सेनापती, तुमचे सरसेनापती, तुमचे राजे, छत्रपतींसारखे राजे हे जेव्हा तुमच्या हातात असतात, तुमची भाषा तुमच्या हातात असतात, तेव्हा तुमचं सगळं छान चाललेलं असतं. हा गंड यासाठी झाला आणि ते शिवाजी महाराज ते घेऊन गेले. अच्छा टिळकांचे एका विशिष्ट जातीपुरते गेले. हे आपण असं का केलं. टिळकांचं वाक्य आहे, पुस्तकाचं नाव सांगतो, कम्युनलिझम इन इंडिया, रिटन बाय बिपिन चंद्र. त्यात त्यांनी टिळकांना कोट केलं आहे की मी महाराष्ट्रात जन्माला आलो म्हणून मी शिवछत्रपती जयंती करतो. जर मी उत्तरेत जन्माला आलो असतो तर मी अकबरची जयंती केली असती. हे आपण का मान्य करत नाही. आणि सगळ्या गोष्टी आपण जात आणि धर्मावर का आणून ठेवलेल्या आहेत आमच्याकडे. आणि कसं चमत्कारिक असतं, आम्ही राहायला गेलो बोरिवलीला, तर माझी आई नाटकात काम करायची, ती गायची, ती खूप छान गायची, म्हणजे व्यवस्थित प्रोफेशनल गायिका होती, ती अभिनेत्री होती. तर घरात पानाचा डबा होता, दादा हार्मोनियम वाजवायचे,
वगैरे असं सगळं ते होतं. तर शेजारचे एक आले, मराठी होते. त्यांना कळलं की हे नाटका वगैरे नाटकात चेटकातले आहेत ना, असं ते नाटकात चेटकातले आहेत. साल 1967 नाटकात चेटकातले आहेत. बाई नाटकात काम करते, गाते. ते घरी आले आणि ते आले आणि आईला असा मुजरा केला, ते जे कोण आले ते. तर माझी आई मूळची गोव्याची, लोटलीची, पण लोटलीला खूप धर्म काय पोर्तुगीजांचं झाल्यामुळे ते आमचे पणजोबा पळून आले आडिवऱ्याला. तर ती करकरीत कोकणातली आहे. तर ती म्हणजे तुम्हाला काय झालं, कमरेत वाकून मला हे असं काय करताय? तर म्हणजे तुमच्यावर इस्लामचे संस्कार, नीट बसा म्हणाले तिकडे. मी काय हातात गुलाबाचं फूल घेऊन बसले का म्हणाले. म्हणजे असेसमेंटच आपलं चुकतंय सगळं. आणि आता असं झालं की आपण कुठे कोणत्या, मला एक सांगा तुम्ही की विंदा करंदीकर हा केवढा दादा माणूस होता हो, केवढा दादा माणूस होता. राष्ट्रीय स्तरावर तेव्हा म्हणजे 60sमध्ये जयंत महापात्राचं किंवा सीताकांत महापात्राचं जेवढं नाव झालं तेवढं विंदांचं का होऊ नये. तर मला स्वतःला असं वाटतं आपण पण पुश करत नाही. बंगाली लोक काय पुश करतात हो, काय लेखक आहे, काय आमचा शक्ती चट्टोपाध्याय, काय सुनील गंगोपाध्याय, आपण काहीच करत नाही. आपण आपला लेखक आपल्याला माहीत नसतो की आता सटाक नावाचा जो कविता संग्रह आला आहे भालचंद्र नेमाडे यांचा, त्याच्यात त्यांनी बोलीभाषेचं काय त्यांनी कॉन्टेम्पररी रूप दिलं आहे हो. त्याच्यात केवढे अर्थ भरलेत त्या बोलीभाषेत. आपल्याला सटक नावाचं एक पुस्तक आहे, माहीत नाही, कदाचित नेमाडे आपल्याला माहीत आहेत, पण ते पुस्तक आपण घेतही नाही. मला वाटतं आपण थोडा वेळ आपल्याशी घालवला ना तर आपण मराठी बोलायला लागू. इफ यू स्पेंड टाईम विथ युअर ओन सेल्फ, आपण मराठीत बोलायला लागू. आता शेवटच्या सेगमेंटमध्ये काही शेर ऐकवतो आणि एक गझल. हो हो, गुलजार साहेबांचे मी एन गुलजार साहेबांनीच करणार. आता हे छान आहे, लक्ष द्या. रोज बढ़ती जा रही इन खाइयों का क्या करें. लोकांच्या मध्ये दरी सतत वाढत चाललेली आहे, वाढत्या दरीचं काय करायचं. रोज बढ़ती जा रही इन खाइयों का क्या करें, भीड़ में उगती हुई तन्हाइयों का क्या करें. हुक्मरानी म्हणजे सत्ता. हुक्मरानी हर तरफ बौनों की, उनका ही हुजूम. सगळीकडे सुमार लोकांची सत्ता आहे आणि त्यांचीच सगळीकडे गर्दी आहे. हुक्मरानी हर तरफ बौनों की, उनका ही हुजूम. हम ये अपने जिस्म की ऊंचाइयों का क्या करें. नाज तैराकी, तैराकी म्हणजे पोहणे, स्विमिंग. नाज तैराकी पे अपनी, मला माझ्या स्विमिंग स्किल्सवर कम न था हमको मगर, काय अभिमान होता ना माझा, कमी नव्हता अभिमान, परंतु नाज तैराकी पे अपनी कम न था हमको मगर, नरगिसी आँखों की उन गहराइयों का क्या करें. भीड़ में दुआ मैंने मस्जिद में मांगी तो थी, मुझे चाहने वाला कोई मिले. देवाकडे प्रार्थना केली की मला कोणतरी प्रेम करत पाठव बाबा. दुआ मैंने मस्जिद में मांगी तो थी, मुझे चाहने वाला कोई मिले. मेरा फर्ज मैंने पूरा किया, अब खुदा भूल जाए तो मैं क्या करूं. हम ऐसी सब किताबें काबिले जप्ती समजते हैं. अशी सगळी पुस्तके ती बॅन केली पाहिजे असं अकबर इलाहाबादी म्हणतो. हम ऐसी सब किताबें काबिले जप्ती समझते हैं जिन्हें पढ़कर के बच्चे बाप को खपती समजते. की बाबा तुम्हाला काही कळत नाही, हे पुस्तक फेकून द्या अभ्यासाचं, हे शिकलं हा बापाला सांगतो तुला काही कळत नाही. विनोद खूप चांगला, एक ब्लॅक ह्युमरचं एक छान एक किस्सा, थोडा चांगला आहे तो, फक्त नाव घेता येणार नाही. जावेद अख्तर हे अप्रतिम ब्लॅक ह्युमर त्यांच्याकडे आहे. तर हिंदी चित्रपटसृष्टीत एक फार मोठे संगीतकार होते, फार मोठे, त्यांच्या नावाने एक युग आहे. आता त्यांचं झालं असं की ते खूप जगले. जावेद अख्तर असं त्यांना कळायचं की तो विषय निघाला की ते म्हणायचे अब कितने साल के हो गए, अब वो 85, हाँ अब शायद वो मरना भूल गए. मग आणखीन 5 वर्षांनी अब कितने साल के हो गए,
अब 90 साल की, हाँ शायद वो अल्लाह मियाँ से भी ज़्यादा बूढ़े हो गए अभी. तर एकदा नूरजहांबाई गेल्या, गायिका नूरजहां. तर हे आणि ते सलीम हे काळे कपडे घालून त्या संगीतकाराच्या घरी गेले. तर तो म्हणाला, क्या हुआ, क्यों मातम में हो, हुआ क्या, काले कपडे, आओ आओ अंदर, चहा वगैरे दिला ऐसा वैसा. निघताना म्हणाले, अब तो नूरजहांबाई भी गई साहब. ह्याच्या इतका वाईट ब्लॅक ह्युमर दुसरा असू शकत नाही. थांबा थांबा, टाळ्या आता त्या संगीतकाराच्या दृष्टीने मारा. ते माकी असं म्हणतो, त्यांच्या अंगावर धावला, तर जवळ घेतला आणि खो खो तिघे हसले आणि आपापल्या घरी गेले. हे आपल्याकडे होऊ शकते का? आता शेवटचा शेर, नाही आधी आधी गुलजार साहेब. दुनिया जिसे कहते हैं जादू का खिलौना है, मिल जाए तो मिट्टी है, खो जाए तो सोना है. सोपा आहे पण खूप छान आहे. ये शहर है कि नुमाइश लगी है कोई. हे शहर है की कसली जाहिरातबाजी सुरू आहे. जो आदमी भी मिला बन के इश्तहार मिला. जाहिरात होऊनच समोर येतात माणसं. फार सुंदर, फार सुंदर आहे. परत ह्युमर पण आहे याच्यात. गुलजारांनी उर्दूला खूप नवरूप दिलं. साहिर मजरूच्या नंतर, फैज यांच्यानंतर गुलजार साहेबांनी उर्दूची नवीन मांडणी केली, नवीन शब्दावली आणली आणि त्यांनी उर्दूला खूप कॉन्टेम्पोररी केलं. आजच्या काळातली भाषा उर्दू कशी असेल किंवा कशी असावी हे त्यांच्या एका कविता संग्रहाचं नावच प्लुटो आहे. म्हणजे त्या ग्रहावर त्यांनी काव्य लिहिले उर्दूत. मला जरा शंका आहे की गेल्या काही वर्षात, 20 वर्षात एखाद्या ग्रहावर मराठी काव्यसंग्रह आहे का, मला जरा त्याच्याविषयी माझ्या शंका आहे. मी तुम्हाला त्यांच्या छोट्या छोट्या काही कविता वाचून दाखवतो. सुर्खियाँ मग त्यांची नाही, नहीं त्यांची नहीं, मला नहीं. सुर्खियाँ अखबार की गलियों में गुल करती रही. वर्तमानपत्राचे सकाळी सकाळी वर्तमानपत्र येतं ना, आता ते मथळे सगळीकडे किंचाळत फिरतात. लोग अपने बंद कमरों में पडे सोते रहे. हां, लोकांना काही पडलेलं नसतं. एक से घर है सभी, एक से बाशिंदे हैं. सगळी घरं एकासारखी आहेत आणि सगळीकडे एकासारखीच माणसं आहेत. एक से घर है सभी, एक से बाशिंदे हैं, अजनबी शहर में कुछ अजनबी लगता ही नहीं. क्या बात है. एक से दर्द है सब, एक से ही रिश्ते हैं. त्या दर्दमुळे सगळ्यांचे रिश्ते एकत्र. फार छान आहे. जरा पॅलेट संभालो रंगो बू का. पॅलेट, रंगाचं ते पॅलेट असतं. जरा पैलेट संभालो रंगो बू का, मैं कैनवस आसमान का खोलता हूँ. जरा पैलेट संभालो रंगो बू का, मैं कैनवस आसमां का खोलता हूँ. बनाओ फिर से सूरत आदमी की. पुन्हा माणसाचं चित्र रेखाटा. हे आत्ताचं माणूस काय बरोबर नाही. कवी हा द्रष्टा असतो. कवीला जे कळतं ते. चूड़ी के टुकड़े थे, पैर में चुभते ही खून बह निकला. फुटलेली बांगडी त्याचे तुकडे होते, पायात गेला, रक्त आलं. नंगे पाव खेल रहा था लड़का अपने आंगन में. अनवाणी पायाने मुलगा खेळत होता, लहान मुलगा. त्याच्या पायाला त्या फुटलेल्या याचे बांगडीचे तुकडे लागले. बाप ने कल फिर दारू पी के माँ की बाह मरोड़ी थी. क्या सुंदर है, क्या बात है. चूड़ी के टुकड़े थे, पैर में चुभते ही खून बह निकला. नंगे पांव खेल रहा था लड़का अपने आंगन में. बाप ने कल फिर दारू पी के माँ की बाह मरोड़ी थी. हा तिसरा.
चांद के माथे पर बचपन की चोट के दाग नजर आते हैं. तो जो काळा डाग आहे चंद्राचा, ते लहानपणीची जखम असेल ती भरून आली असेल आणि तो व्रण राहिलेला आहे. चांद के माथे पर बचपन की चोट के दाग नजर आते हैं, रोड़े पत्थर और गुल्लों से दिन भर खेलता था ना. बहुत कहा, खूप सांगितलं त्याला, आवारा उल्काओं की संगत ठीक नहीं है. जमीन घूमती है गिर्द आफताब के, सूर्याच्या भोवती सूर्य हे, जमीन घूमती है गिर्द आफताब के, जमी के गिर्द घूमता है चांद रात दिन, है 3 हम, हमारी फॅमिली है 3 की. क्या बात आहे यार. आता शेवटचं. रॅपिंग अप ना. हां थांबा. शेवटची एक निस्सीम नितांत प्रेमाची एक कविता तुम्हाला मी वाचून दाखवतो. ती मला तोंडपाठ आहे पण तरी हातात कागद असलेला बरा. सांगतो. हे बघा, मला जे काय थोडं बहुत कळतं साहित्यातून आणि कलेतून, मनुष्याला आनंद आणि प्रेम या 2 गोष्टींची माणसाला तहान लागलेली असते आणि त्याची सगळी धडपड पैशासाठी असते असं मी मानत नाही. त्या पैशातून तरी आनंद मिळेल आणि त्या पैशातून तरी आपल्याला काहीतरी बरं वाटेल, हीच माणसाची धडपड असते, नुसती पैशाची नसते. आणि जर नुसती पैशाची धडपड असेल तर पैसा आणि भाषा असं जर इक्वेशन जर आपण लावलं तर पैसा म्हणजे मग ऑस्टेंटेशियस डिस्प्ले ऑफ वेल्थ असं मी म्हणेन आणि भाषा म्हणजे ऐश्वर्य असं मी म्हणेन. तर आपल्याला चॉईस करायचं की आपल्याला पैसे दाखवायचे आहेत की आपल्याला ऐश्वर्य हवं आहे. तर ही जी गझल आहे त्याच्यात तोच विचार आहे. नितांत ते प्रेम तिचं भंग झाले पण तरी ती नितांत प्रेमाने भरलेली आहे. कमाले जब्त को खुद मैं भी आजमाऊंगी, कमाले जब्त को खुद मैं भी आजमाऊंगी, कमाले जब्त को खुद मैं भी आजमाऊंगी, कमाले जब्त को. माझा माझ्यावर किती नियंत्रण आहे, कंट्रोल आहे ते आज मी तपासून बघणार आहे. का? मैं अपने हाथ से उसकी दुल्हन सजाऊंगी, मैं अपने हाथ से उसकी दुल्हन सजाऊंगी, सुपुर्द करके उसे चांदनी के हाथों में, सुपुर्द करके उसे चांदनी के हाथों में, मैं अपने घर के अंधेरों को लौट आऊंगी, कमाल जब्त को खुद मैं भी, बदन के कर्ब को वो भी समझ न पाएगा. कर्ब म्हणजे आपल्या हालचाली जेव्हा संयत आणि सावध असतात तेव्हा म्हणतात की कर्ब आहे. म्हणजे हालचाली, कारण त्याचं लग्न आहे आणि ही तिकडे जाणार आहे त्यावेळी तिच्या सगळ्या हालचाली या संयत आहेत, सावध आहेत की जास्त नको वापुडे, ह्याचं लग्न आहे, माझं ह्याच्याबरोबर नाही आहे लग्न. बदन के कर्ब को वो भी समझ न पाएगा, मैं दिल में रोऊंगी आँखों में मुस्कुराऊंगी, कमाल जब्त को वो क्या गया के रफाकत के सारे लुत्फ गए. रफीक म्हणजे मित्र आणि रफाकत म्हणजे मैत्री. तो काय माझ्या आयुष्यातून निघून गेला, मैत्रीचे सगळं हे संपलं, अर्थच सगळा संपला. वो क्या गया के रफाकत के सारे लुत्फ गए. पुढची ओळ फार छान आहे, फार चांगली गुंतवली. मैं किससे रूठ सकूंगी किसे मनाऊंगी, मैं किससे रूठ सकूंगी किसे. आता त्याने तिला का सोडलं त्याची कारण सांगते.
जवज ढूंढ रहा था नई मोहब्बत का, नवप्रेम करण्याची काहीतरी सबब कारण तो शोधत होता. जवज म्हणजे सबब. जवज ढूंढ रहा था नई मोहब्बत का, वो कह रहा था मैं उसको भूल जाऊंगी, कमाले जब्त को खुद मैं भी आजमाऊंगी. 2 मिनटं आणखीन घेईन मग आपण संपवूया. अनेक वर्षापूर्वी, एक 10-12 वर्षापूर्वी विख्यात संगीतकार भारतरत्न भूपेन हजारिका यांना भेटण्याचा योग आला. आम्ही 4-5 पत्रकार होतो. तर ते कमीत कमी एक 8 महिने न्यूयॉर्कला होते आणि त्यांची काहीतरी रेकॉर्ड निघणार होती, त्यासंबंधी त्यांना काहीतरी सांगायचं होतं. गप्पा, नेहमीचं सगळं आदर सत्कार, हॉस्पिटॅलिटी सगळं छान. ते म्हणाले तिथं मी, ते असमचे भूपेन हजारिका, बंगाली असमिया सगळं त्यांना माहीत. तिकडे न्यूयॉर्कला मी माझ्या एका मित्राकडे राहिलो, तो बंगाली. राहणार कुठे, तर ते तिथं राहिले. तो मला आरामात राहा. तो अविवाहित होता, तो प्राध्यापक होता. मला बस तिकडे राहा. आता रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये संध्याकाळी 6ला आल्यानंतर काय करायचं, तर ते दारू प्यायचे, टी व्ही बघायचे, फिरायला जायचे, जेवायला जायचे. बाकीचे बंगाली लोक यायचे की भूपेन हजारिका आले आहेत, मैफल व्हायची. एकदा तो मित्र म्हणाला की आपण न्यूयॉर्कचं प्राणी संग्रहालय बघायला जाऊया. भूपेन हजारिका आणि तो मित्र प्राणी संग्रहालयात गेले. हे हजारिका साहेबांनी सांगितलं, सांगतोय मी तुम्हाला. मला अप्रतिम प्राणी संग्रहालय, अप्रतिम. म्हणजे माझे पाथवे, त्याच्यावर चालायचं नाही हिरवळीवर, तिथून ह्याच्यावर नाही, हिरवळीवर नाही, स्वच्छ एकदम. आणि मोठमोठे पिंजरे, अतिशय स्वच्छ छान. तिकडे एक रॉयल बेंगॉल टायगर होता. ते तिकडे गेले. त्यांना कळलं हा रॉयल बेंगॉल टायगर आहे. तर तो असा ना वैतागलेला असा फिरत होता आणि तो हळूच त्यांच्याकडे असं बघायला लागला आणि तो खूप वेळ बघायला लागला आणि तो हळूहळू त्या पिंजऱ्याच्या गजांना आपलं नाक लावायला लागला. तर तो मित्र म्हणाला की मी अंगाला राईचं तेल लावले, त्याचा त्याला वास आलेला आहे आणि त्याला बंगालची आठवण आलेली आहे. थांबा थांबा, आणखीन टाळे येतील नंतर पुढे. तर ते म्हणाले हो रे हो, तुम्ही जात नाही बघ, तो म्हणाले. एवढ्यात तो व्यवस्थापक आला, तो अमेरिकन होता. तो मला इंडिया, तर म्हणाले हो. बेंगॉल, तर म्हणाले हो. डू मी अ फेवर म्हणाले. हे 8 दिवसापूर्वी आले, बाळ आहे म्हणाले, 4-3 वर्षाचं, खातच नाही आहे म्हणाले. ते खातच फार कमी खाते म्हणाले. तर त्याला काय बघा काय करू म्हणाले, बंगालीत बोला, आरडाओरडा बंगालीत करा, बंगाली गाणी म्हणा, काहीतरी बंगाल बंगाल करा तिकडे म्हणाले. त्यांनी सुरू केलं की म्हणायचे की गाताय धनोधान्य पुष्पे भोरा आमादेर बसून धरा सुरू, तिकडे तोही गातोय, हाही गातोय. आणि तो असा, तो साहेब असा असा बघत होता ना. आणि नंतर तो हा मऊ 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 झाल्या म्हटल्यावर त्या व्यवस्थापकाने एक मोठंच्या मोठं मासाचा ट्रे पाठवला. तो खायला लागला. तो म्हणाला तुम्ही प्लीज जितके दिवस राहाल, म्हणजे ह्याला सवय होईपर्यंत अंगाला राईचं तेल येऊन उभे राहा आणि त्याच्याशी बंगाली बोला म्हणाले. आपल्याकडे मराठी भाषेवर शोभिवंत डरकाळ्या मारणारे जे वाघ आहेत, त्यांनी या रॉयल बेंगॉल टायगरकडून शिकावं असं मला वाटतं. आणि आजचा हा कार्यक्रम मी त्या रॉयल बेंगॉल टायगर आणि श्री अशोक शहाणे यांना मी अर्पण करतो. थँक्यू. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या सरांसाठी झाल्या पाहिजे. आपण लोकसत्ताच्या वतीने त्यांना एक छानशी भेटवस्तू देणार आहे. ते देण्यासाठी मी कौटिल्य मल्टीक्रिएशनचे विनोद महाडिक यांना विनंती करतो, त्यांनी कृपया रंगमंचावरती यावं. अमरीश सरांना विनंती आहे, एक भेटवस्तू आपण पुस्तकं भेट देतो. आता तुर्तास थांबूया. धन्यवाद.